मनापासून स्वागत करते। आज ज्ञान, विज्ञान आणि त्याचं तंत्रज्ञान आपल्याला समजावून सांगण्यासाठी श्री माधव शिरवळकर इथे आलेले आहेत, उपस्थित आहेत। ते आपलेच आहेत, आपल्यातलेच आहेत आणि इथलेच रहिवासी आहेत। त्याच्यामुळे त्यांचं सांगणं बोलणं किती सुंदर असतं हे आपल्याला माहितीच आहे। तर मी आता कार्यक्रमाला सुरुवात करते आहे। तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते आणि त्यांना निमंत्रित करते त्यांनी व्यासपीठावर यावं। धन्यवाद। मी बसून बोललो तर चालेल ना? आपण जवळजवळ वेळेवरती कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि तो वेळेवर सुरू करणं अशासाठी आवश्यक होतं की जर सुरुवातीची मिनिटं गेली वाया तर काही टॉपिक सोडावे लागतील, तर तसं होऊ नये म्हणून वेळेवरती सुरू झालं ते छान झालं। आजचा जो विषय आहे त्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक मागे नीट ऐकायला येते का? विषयाला सुरुवात करण्यापूर्वी दोन गोष्टी मी सांगतो। एक म्हणजे बरोबर 90 मिनिटाचा हा कार्यक्रम आहे आणि 90 मिनिटापैकी शेवटची 15 मिनिटं ही आपण प्रश्नोत्तरासाठी घेतलेली आहेत। त्यामुळे माझ्याकडे 75 मिनिटं आहेत। 75 मिनिटं म्हणजे माझ्याकडे 1.25 तास आहे आणि 1.25 तासामध्ये हा विषय आपण घेणार आहोत। आणि ते जी 15 मिनिटं प्रश्नोत्तराची आहेत त्याच्यामध्ये माझ्याकडे इकडे दोन निरीक्षक उपस्थित आहेत। एक डॉक्टर मोहन फडणीस आणि दुसरे आलेत की नाही माहिती मला, सत्येंद्र हुंबाळ। डॉक्टर मोहन फडणीसांचा फिजिक्स मधला अभ्यास, त्यांचं चिप्स आणि इतर तंत्रज्ञानामधलं जे सखोल ज्ञान आहे त्याचा AI शी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असा दोन्ही संबंध आहे आणि ते गेली अनेक वर्ष म्हणजे अनेक दशकं म्हणता येईल त्याच्याशी संबंधित आहे। आता हा AI सुरू झाला काल परवा, म्हणजे आपल्याला जे दिसतंय ते 22 साल दिसतंय ChatGPT आलं, पण त्याची मुळं खूप मागे होती आणि त्या मुळांची कुठेतरी डॉक्टर मोहन फडणीस संबंधित आहेत आणि म्हणून त्यांना मी अशी विनंती करणार आहे की त्या 15 मिनिटांमध्ये ज्या याच्यामध्ये प्रश्नोत्तर होतील त्याच्यात त्यांनी त्यांचं मनोगत जर व्यक्त केलं तर बरोबर होईल। आणि दुसरं, त्यांच्या विषयावरती त्यांनी स्वतंत्र व्याख्यान आम्हाला द्यावं हे मी त्यांना सुचवेन आणि त्यांच्याकडे खूप या संदर्भामध्ये माहिती आहे। आता दुसरा मुद्दा म्हणजे आजचा हा कार्यक्रम आपण लाईव्ह करतो आहोत, फेसबुक लाईव्ह करतो आहोत आणि त्यामुळे जगामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी कुठे लिंक गेलेली असेल त्या ठिकाणी कदाचित लोक बघतही असतील, मला कल्पना नाही। पण बऱ्याच जणांची अशी सूचना होती की तुम्ही लाईव्ह करा, आम्ही नाही आहोत, आम्ही बाहेर आहोत, मुंबईत आहोत वगैरे, तर आम्हाला पाहता येईल आणि त्यामुळे आपण ती व्यवस्था केलेली आहे। आता AI चं तंत्रज्ञान आणि ज्येष्ठांना ते वरदान असे दोन विषयाचे भाग आहेत। AIचं जे तंत्रज्ञान आहे त्याबद्दल मी पूर्ण प्रस्तावना या माझ्या व्याख्यानात करणार आहे। प्रस्तावना का म्हणतो मी कदाचित विषयात शिरणार पण नाही। माझा ज्यावेळेला मी हे व्याख्यान ठरवलं आणि त्याचा विचार करायला लागलो की याचे कंटेंट्स काय असावेत, त्यावेळेला मी एक निश्चित गोष्ट मनाशी धरली, ती म्हणजे कोणतेही टेक्निकल जार्गन आपण फेकायचे नाही की LLM म्हणजे काय आणि NLP म्हणजे काय आणि अमुक म्हणजे काय, मशीन लर्निंग म्हणजे काय वगैरे, हा भाग बाजूला ठेवायचा आणि त्याच्याशी ज्येष्ठांचा तसा थेट संबंध नाहीये। AIचं तंत्रज्ञान जे आलेलं आहे त्याच्याकडे आम्ही जावं की नाही, त्याचा आम्ही उपयोग करावा की नाही, ते आम्हाला जमेल की नाही आणि जमेल तर ते कसं जमेल हे सांगावं, याच्या काही टिप्स आणि ट्रिक्स सांगाव्यात, हा एक मुद्दा मी ठेवला।
आणि दुसरी गोष्ट, सामान्यतः ज्येष्ठ नागरिक म्हटल्यानंतर तो असा म्हणतो की आता काय शिकणार मी, आता माझं वय झालं, शिकण्याचं माझं वय गेलं, आता मला डोळ्याला दिसत पण नाही, मला टायपिंग येत नाही, तर कसं होणार हे. तर ही मुलं करतायत ते ठीक आहे, कधीतरी लागलं तर मुलांची मदत मी घेईन, अशा तऱ्हेचा एक आपल्याला सूर ज्येष्ठांमध्ये सरासरी दिसतो. पण आता आपण गुगलवर सर्च करत होतो, तर गुगलवर सर्च करताना टाईप करावं लागायचं. टाईप केल्यानंतर मग ते 1,00,000, 2,00,000, 10,00,000 रिझल्ट मिळायचे. मग ते रिझल्ट पाहायचे, मग त्या रिझल्ट मधून आपल्याला कुठे काय मिळते ते जाऊन पाहायचं. ते सगळं कंटाळवाणं होतं किंवा ज्येष्ठांना ते जमतच होतं असं नाहीये, बऱ्याच जणांना ते जमत नव्हतं. एआयने अशी व्यवस्था केलेली आहे की तुम्ही काही टाईप करण्याची गरज नाही. मोबाईल सगळ्यांना ऑफ करायचा. हॅलो, सगळ्यांनी आपले मोबाईल ऑफ करून ठेवा हा. ज्या वेळेला मी हा विषय ठरवला आणि हे जे ग्राफिक आहे ते मी माझ्या मुलाला पाठवलं. माझा मुलगा सी आहे, ठाण्याला राहतो. त्याला ज्याला पाठवलं त्याचा तर मला फोन आला. तो म्हणला या विषयात तुम्ही कुठे बोलताय, भलताच विषय घेतलाय तुम्ही. म्हणून त्याने मला वेळेत काढलं. म्हणलं तुम्हाला तर सगळे दिग्गज लोक तुमच्याकडे राहतात आणि तुम्ही या विषयावरती त्यांच्या समोर बोलायचं कसं काय तुम्ही ठरवलं. तर मी त्याला असं म्हणालो की गेली 3 वर्ष माझा एआयशी जवळून संबंध आलेला आहे. म्हणजे कसा, तर 30 नोव्हेंबर 2022 चॅट जीपीटी नावाचं एआय चॅटबॉट या जगामध्ये आलं, हे लोकांसमोर आलं. काम त्याच्यावरती 2015 पासून चाललेलं होतं. ते आल्यानंतर लोकांना एक धक्का बसला, ज्याला आपण पॅराडाईम शिफ्ट म्हणतो. पॅराडाईम शिफ्ट झालं. जसं गुगल आल्यानंतर जसं एक अगोदर सर्च इंजिन होती, एक साईट होतं, हे होतं, ते होतं, वेब क्राउलर होतं, अमुक तमुक. पण गुगल आल्यानंतर एक पॅराडाईम शिफ्ट झाला आणि सगळे बाजूला फेकले गेले आणि गुगल एक स्वयंभू असं तिथे उभा राहिला. तर हा जो चॅट जीपीटी आल्यानंतर मला पहिल्यांदा विश्वास बसला नाही की हा काय काय करू शकेल. त्या सुमारास मी एक पुस्तक लिहित होतो. पुस्तकाचं नाव होतं पुस्तक प्रकाशन तंत्र आणि मंत्र नावाचं पुस्तक होतं. आणि ते पुस्तक लिहित असताना हे चॅट जीपीटी जेव्हा आलं आणि मी त्याच्यामध्ये गेलो आणि काम करायला लागलो चॅट जीपीटी मध्ये, तर माझ्या असं लक्षात आलं की हे कम्प्लीट डिस्ट्रक्टिव्ह टेक्नॉलॉजी ही आहे. म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी बदलून टाकेल, पार अंतर्बाह्य बदलेल अशी ताकद ह्या चॅटबॉट मध्ये आहे. आणि कशा प्रकारची ताकद आहे, तर याच्यामध्ये जास्तीत जास्त त्यांनी भाषा, संस्कृती, कला ही जास्तीत जास्त आणली आहे. कलेमध्ये सगळ्या प्रकारच्या कला त्याच्यामध्ये आणलेल्या आहेत. शिल्पकला वगैरे बाजूला ठेवा, परंतु व्हिडिओ, छायाचित्रण, चित्रण, सर्व प्रकारचं ज्याला आर्टवर्क म्हणतो आपण, ते त्यांनी सामावून घेतलेलं आहे. ज्यावेळेला 22 साली ते आलं त्यावेळेला त्याची ताकद कमी होती. आणि मी पुस्तक लिहित असताना लेखकाच्या संबंधीचा एक चॅप्टर होता की लेखकाने लेखन कसं करावं, काय करावं. तर चॅट जीपीटी आणि लेखक यांचा संबंध काय याच्याबद्दलचा तो चॅप्टर होता. मी जिथे लिहित बसलो होतो तिथे खिडकी होती, खिडकीच्या बाजूला एक तुळशीचं रोपटं होतं कुंडीमध्ये. तर मी चॅट जीपीटीला असं सांगितलं की मला तुळस या विषयावरती एक हायकू लिहून दे. आता हायकू तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जपानी काव्य प्रकार आहे, कविता आहे, 3 ओळींची असते आणि त्याला एक मीटर आहे. मी त्याला काही सांगितलं नाही, तुळस हा विषय. आता त्यावेळेला मी त्याला इंग्रजीत सांगितलं, त्यांनी मला एक हायकू लिहून दिली.
ती हायकू वाचल्यानंतर मी चार्ज झालो, कारण त्यांनी परफेक्ट ती केलेली होती. ते झाल्यानंतर मी त्याला म्हटलं की मला आणखीन 3 हायकू लिहून दे. त्यांनी थाड 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 मी हे किती फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्या लिहून दिल्या त्यांनी. ते झाल्यानंतर मी म्हटलं की याला आपण सोनेट लिहायला सांगू. सुनीत जे 14 ओळींची कविता आहे ती लिहायला सांगू. त्याला मी सांगितलं तुळस या विषयावरती 14 ओळींची कविता लिहून दे. त्यांनी ती पण लिहून दिली. मी ते सगळं माझ्या पुस्तकात टाकलेलं आहे की त्यांनी काय काय मला कसं लिहून दिलं. ही साधारण 23 सालची गोष्ट आहे, कारण नोव्हेंबरला ChatGPT आलं आणि माझं पुस्तक जुलै 23 ला आलं. त्या सुमारास मधली ती गोष्ट आहे. त्यानंतर मी थांबलो नाही. मी त्यांना म्हटलं की तुळस ह्या विषयावरती मला कथा लिहून दे. आणि मी त्याला एक कल्पना दिली की एक मुलगा आहे आणि तो आजारी पडतो. आणि काही नाही, त्या मुलाचं नाव बिव काही दिलं नाही. एक मुलगा आहे, छोटा मुलगा, तो आजारी पडतो, त्याला ताप येतो आणि त्याची आजी असते. त्या आजीला तुळशीचा घरगुती उपचार माहित असतो, ती करते, मुलगा बरा होतो. आणि हे त्याला मी सांगितलं की 1,500 शब्दात मला लिहून दे. 1,500 शब्दांची लघुकथा मी त्याला लिहायला सांगितली आणि एवढंच फक्त त्याला सांगितलं. हे झाल्यानंतर ते फडफड 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 मला ती कथा लिहून दिली. मी ती कथा वाचली. पण त्यांनी ते घर आणलं, त्या घराचं वर्णन आणलं, त्या मुलाला रवी नावाचं नाव दिलं, मग तो आजारी पडला, अमुक तमुक, हे ते इतकं त्यांनी रंगवलं की मी म्हटलं अरे बापरे, म्हटलं माझं काम संपलंय आता. आम्ही लेखक कशासाठी उरलो आता, काही आवश्यकताच नाहीये. बरं, मी जे त्याला सांगितलं होतं की हे असं करून दे, हे तर कोणी सांगू शकतो. आणि दुसरी गोष्ट त्या पुस्तकात मी असं लिहिलेलं आहे की मी जर त्याला असं सांगितलं की 3 हायकू त्यांनी लिहून दिले, मी म्हटलं त्याला 100 हायकू लिहून दे, तू 100 हायकू लिहून देईल. आणि 100-200 हायकू झाल्या तुळस या विषयावरच्या, तर माझा काव्यसंग्रह प्रकाशित होईल. तर मग मला म्हणजे आम्ही लेखक, आम्हाला काही कामच होणार नाही. आणि मुळात हे सगळं झालं कसं, ठीक आहे, गुगल होतं, गुगलवर आपण सर्च करत होतो, वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला मिळत होती. बऱ्याच जणांना ज्याला गुगल आलं आणि डेव्हलपमेंट झाल्या, त्याला तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे मला माहित नाही, गुगल ऑपरेटर्स नावाचा प्रकार आहे. किती जणांना माहिती आहे गुगल ऑपरेटर्स काय आहे? एनिबडी नोईंग गुगल ऑपरेटर्स? गुगल ऑपरेटर्सचा अर्थ असा आहे की आपण काय करतो, रॅन्डम सर्च करतो. गुगल वरती तुम्हाला नेमकं सर्च करण्यासाठी त्यांनी काही क्लुप्त्या दिलेल्या आहेत, गुगलने दिलेल्या आहेत. आणि गुगलने खरा छोटा एक कोर्स पण काढलेला होता. कसं, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की सातारा जिल्ह्यामध्ये तिकडल्या प्रदूषणाबद्दल महाराष्ट्र गव्हर्नमेंट, आपल्याला गव्हर्नमेंटचा रिपोर्ट पाहिजे, जो महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी प्रकाशित केलेला रिपोर्ट, जो PDF फॉर्मॅट मध्ये आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पब्लिश केलेला रिपोर्ट जो PDF फॉर्म मध्ये आहे, सातारा जिल्ह्याच्या प्रदूषणाबद्दल, तो पाहिजे. तो तुम्हाला शोधायचा आहे गुगलवरती. मी कसं शोधणार? तर तिथे हे ऑपरेटर्स कामाला येत होते. म्हणजे तुम्ही काय करणार की फाईल टाईप हे तो एक कमांड असते ना आपली, की पूर्वी ज्यांनी डॉस वापरलेला आहे, डिस्क ऑपरेटिंग सिस्टम, त्याला म्हणजे DIR केले की ते, DIR केले की हे तर सगळ्यांच्या चेहऱ्यासमोर आलं. पण हे जे ऑपरेटर्स होते हे शेवटपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेच नाही. हे फाईल टाईप PDF, साईट gov.in किंवा महाराष्ट्र.gov.in, आणि मग पुढे सातारा प्रदूषण किंवा जे काही तुम्हाला टाकायचं ते टाकल्यानंतर तुम्हाला फक्त PDF फाईलच गुगल देतो. तुम्हाला फक्त महाराष्ट्र.gov.in च्याच फक्त तो, आजही तुम्ही करून बघितलं गुगलवरती तर ते चालू आहे. आजही ते ऑपरेटर्स चालतात. पण ह्या ऑपरेटर्स गेली 10 वर्ष 12 वर्ष चाललेले आहेत. परंतु बऱ्याच PhDच्या पंडितांनी सुद्धा याचा उपयोग कधी केला नाही या ऑपरेटर्सचा. खरं म्हणजे गुगलने चांगला कोर्सही काढला होता. पण ते ठीक आहे, जाऊ द्या. किती म्हणजे विशेषतः रिसर्चर्सना त्याचा खूप चांगला उपयोग होणार होता, तो उपयोग तेवढा केला गेला नाही. आता आपला AI चा आपला विषय आहे. AI मध्ये बऱ्याच गोष्टी ज्येष्ठांना करता येण्यासारख्या आहेत की ज्या ज्येष्ठांनी केल्या जर तर त्यांचं लाईफ हे खूप इझी होणार आहे.
अशा तऱ्हेचं आहे. आपण त्याच्याकडे जाऊ. आता पुढे आणखी मी तुम्हाला डिटेल्स काही सांगणार आहे, काही कृत्य सांगणार आहे, शेवटी तुम्हाला मी सांगेन. पहिल्यांदा मला काय करायचं आहे की बाबा हे AI प्रकरण काय आहे, हे सुरू कधी झालं, कसं झालं आणि पुढे कसं जाणार आहे आणि आपण त्याच्याबरोबर आज काय करू शकतो. तर एक तुम्हाला मी एका वाक्यात सांगतो की 1950 ते 2050 हा एक मी 100 वर्षांचा एक स्पॅन धरलेला आहे. 1950 साली या AI ला तोंड फुटलं, पण 1950 साल जर तुम्ही डोळ्यासमोर आणलं तर तुम्हाला असं दिसेल की त्यावेळेला गणित बेसिकली विषय कुठला चालला होता तर मॅथमॅटिशियन्सच सगळे होते. आणि त्यावेळेला 1952च्या सुमारास हा ॲलन ट्युरिंग नावाचा जो माणूस होता, मूळ ब्रिटिश होता, तो नंतर अमेरिकेत गेला आणि मोठा संशोधक होता. त्याच्या नावाने आता खूप बक्षिसं दिली जातात. तो 41व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. पण 41व्या वर्षी होईपर्यंत त्यांनी इतकं काम केलं आणि त्याचं म्हणणं असं होतं ॲलन ट्युरिंगचं 1952 साली की मशीन आणि माणूस या दोघांची बुद्धी समसमान येऊ शकते, हा त्याचं म्हणणं होतं. आणि ते ट्युरिंग मशीन, तर त्याने काय केलं होतं की तो एक काही प्रश्न विचारायचा. एक माणूस होता बसलेला, काही तो त्यांनी कॅल्क्युलेशन सांगितलं असतील, काही भागाकार गुणाकार काहीतरी सांगितलं असेल, इथे मशीन होतं ते करत होतं, हा माणूस करत होता. आणि एक जज त्यांनी बसवला ॲलन ट्युरिंगनी आणि त्या जजला सांगितलं की मी प्रश्न विचारेन, दोघांपैकी कोणीतरी एक उत्तर देईल, ते उत्तर कोणाचं आहे तर तू जजने शोधायचं. तर त्यांनी काहीतरी सांगितलं, उत्तर आलं, तर त्याला जजला समजे ना की हे मशीनने दिलंय की माणसाने दिलेलं आहे. उत्तर बरोबर होतं. तर तो म्हणाला की नाही, मला हे वाटतं की माणसाने दिलेलं आहे. त्यांनी नोंद घेतली. परत दुसरा प्रश्न विचारला आणि दुसरं उत्तर आलं. आणि त्यानंतर लक्षात त्याच्या असं आलं की बरीचशी उत्तरं बरोबर मशीनने दिलेली होती, पण त्याला असं वाटत होतं की ती माणसाने दिलेली. आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला आर्टिफिशियल हा शब्द नाही वापरला, त्यांनी मशीन इंटेलिजन्स असा शब्द वापरला. आर्टिफिशियल शब्द आलाच नव्हता. आर्टिफिशियल हा शब्द मला या तंत्रज्ञानासाठी अतिशय चुकीचा वाटतो. कारण आपल्याकडे आर्टिफिशियल फूल किंवा आर्टिफिशियल काही नाही, तर आपण त्याला थोडं कमी लेखतो. कुठली गोष्ट आर्टिफिशियल असली की आपण आर्टिफिशियल आहे, तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे की आपण त्याला कमी लेखतो. माझं म्हणणं असं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही, हा पॅरलल इंटेलिजन्स आहे. ह्युमन इंटेलिजन्सला तो पॅरलल इंटेलिजन्स आहे आणि कदाचित तो पुढेही निघून जाईल, आपण त्याच्याकडे परत येऊ. तर ॲलन ट्युरिंगचा हा भाग झाला, तोपर्यंत आर्टिफिशियल हा शब्द कुठेही आलेला नव्हता. त्यानंतर 1954 साली पुढे या दरम्यानच्या काळात 1954 साली ॲलन ट्युरिंग वारला आणि 1956 तुम्ही म्हणजे 55च्या अखेरीला 1956 मध्ये डार्टमाउथ कॉलेज नावाचं जे मोठी शिक्षण संस्था आहे, त्याच्यामध्ये जॉन मॅकार्थी नावाचा एक मॅथमॅटिशियन होता. तो पण ही वॉज असिस्टंट प्रोफेसर. तशी काही खूप तो मोठ्या पोस्टवरचा होता अशातला काही भाग नाही. त्याच्याबरोबर एक 5-6 जण त्याचे सहकारी होते, जे त्याच्यापेक्षा खालच्या हायरार्कीचे होते. आणि त्यांनी पहिल्यांदा आर्टिफिशियल हा शब्द इंटेलिजन्सला जोडला. हा 1956 सालची गोष्ट आहे. आणि तेव्हापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आला आणि त्यांनी एक पेपर तयार केला. त्यांनी असं सांगितलं समर टाइम मध्ये की आम्हाला 2 महिने द्या. त्यांनी कॉलेजला सांगितलं होतं की आम्हाला 2 महिने द्या आणि 7 माणसं द्या, आम्ही या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत काहीतरी करतो. आता त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत तो काय करणार होता, तर त्याचे मॅथमॅटिक्सचंही सगळं जे काम होतं ते गणितावर आधारलेलं होतं. कारण तो मॅथमॅटिशियन्स होता असल्यामुळे तो गणित. त्यामुळे तुम्हाला असं लक्षात येईल की साधारणतः 1970-71 पर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडे गणित, हिशोब, गणित याच्या पलीकडे काही पाहिलं गेलेलं नव्हतं. आता तुम्हाला मी 2001 ची एक गोष्ट सांगतो जी तुम्हाला आश्चर्यचकित
कदाचित करेल, काही जणांना माहिती काही मला माहित नाही. 2001 साली 29 जूनला अमेरिकेत एक सिनेमा रिलीज झाला. त्या सिनेमाचा दिग्दर्शक होता स्टीव्हन स्पीलबर्ग. आणि स्टीव्हन स्पीलबर्ग प्रत्येकाला नाव माहिती आहे. जॉर्ज बघितलं नाही, जुरासिक पार्क बघितलं नाही असं आपल्याकडे फार क्वचित कोणतरी मिळतील. तर 2001 मध्ये म्हणजे आजपासून 25 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. त्या सिनेमाचं नाव काय होतं कोणी सांगू शकेल मला? एआय. कोण म्हणालंय? परफेक्ट. त्या सिनेमाचं नाव होतं एआय. पण ते नुसतं एआय नव्हतं. त्या सिनेमाचं नाव होतं एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे स्टीव्हन स्पीलबर्गला त्यावेळेला माहिती होतं की नुसतं एआय जर दिलं तर अमेरिकन लोकांना सुद्धा कळणार नाही की एआय म्हणजे काय. दिस वॉज इन 2001. त्यामुळे त्यांनी एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं नाव घेऊन तो सिनेमा रिलीज केला. आता या सिनेमाची जी कथा आहे ही कथा मुळामध्ये 2110 2120 म्हणजे आज आपण 2025 मध्ये आहोत. जवळजवळ 100 वर्षांनंतरची म्हणजे 100 वर्ष. त्यांनी 25 वर्षापूर्वी तो सिनेमा आणला. ती कथा अशी होती की न्यू जर्सीच्या आसपास राहणारं एक कुटुंब होतं आणि त्या कुटुंबाचं आडनाव स्विंडन होतं. आणि त्या स्विंडन कुटुंबामध्ये एक जोडपं होतं. एका त्याचं नवऱ्याचं नाव होतं हेनरी आणि बायकोचं नाव होतं मिल्टन. त्यांना एक मुलगा होता. त्या मुलाचं नाव होतं मार्टिन. या मार्टिनला काहीतरी आजार झाला आणि आजार झाल्यानंतर त्याच्यावरती जेव्हा उपचार होत होते ते उपचार होता होता तो कोमात गेला. कोमात गेल्यानंतर तो कोमातनं लवकर बाहेर आला नाही. आणि अनेक महिने गेल्यानंतर ती मोनिका जी होती आई ती फार दुःखी झाली की घरी ती एकटीच असायची. हा हेनरी एका लॅबमध्ये काम करायचा आणि तिला असं वाटायला लागलं की हा काही बरा नाही होणार, मार्टिन काही बरा नाही होणार, तर आपण कोणीतरी दत्तक घेतलं पाहिजे असं त्यावेळेला तिला वाटलं. तर आणि हेनरीलाही कळत होतं की आपल्या बायकोला काहीतरी मुलाची गरज आहे. तर त्यांनी बायकोला असं विचारलं की आपण लॅबमधनं एक लेकरू आणूया. तर ती म्हणाली की पाहिलं पाहिजे की कसं आपल्याला होतं की नाही. तर ते लॅबमध्ये तिथे एक रोबो तयार केलेला होता. ही 2120-2125 ची गोष्ट. त्यावेळेचा रोबो तुम्ही डोळ्यासमोर आणा. तो रोबो त्याचं प्रोग्रामिंग कसं केलेलं होतं की तो आईवरती माया करेल आणि त्याला आईची माया हवी वाटेल अशा तऱ्हेचं त्याचं ते भावनिक प्रोग्रामिंग झालेलं होतं. आणि अतिशय गुणी मुलगा होता. अर्थात तो चालत होता सगळं एक मुलासारखा मुलगा. पण ते जे 8-9 वर्षाच्या मुलाची भूमिका प्रत्यक्ष एका मुलाने केली. नाव मी विसरलो. फार सुंदर मुलात त्यांनी भूमिका केली. आणि तो मुलगा त्यांच्या घरी आला. त्यांच्या घरी आल्यानंतर आईचं त्याला इतका लढा लागला आणि आईलाही त्याचा लढा लागला. आणि मग ते इतकं म्हणजे तो तिला आपलाच मुलगा वाटायला लागला. आणि ती त्याला नीलपरीची गोष्टी सांगायच्या वगैरे की नीलपरी कशी आहे, ती काही करू शकते, अमुक तमुक वगैरे असं ते सगळं फेरीटेल्स. त्याचं नाव डेव्हिड, त्या मुलाचं नाव डेव्हिड. तर डेव्हिडला ती सांगायला लागली. ते झाल्यानंतर 5-7 महिने ते 3 जणांचं कुटुंब इतकं छान रमून गेलं. त्यानंतर एक दिवस बातमी आली की मार्टिन कोमातनं बाहेर आला. आता मार्टिन कोमातनं बाहेर आलाय तर काय करायचं. तर मार्टिन बरा झाला आणि मार्टिन घरी आला. मार्टिन आणि डेव्हिड ही 2 मुलं साधारणतः एकाच वयाची ही एकमेकाच्या बरोबर खेळायला लागली, मारामारी करायला लागली आणि एकमेकांचा हक्क एकमेकांना द्यायला ती तयार नव्हती. हा जेव्हा मार्टिन आला
त्यावेळेला डेव्हिडला कळेना की हे काय, आई माझ्याकडे इतकी लक्ष देत होती आणि आता ह्याच्याकडे ती बघतीये. बरं, हा मार्टिन पोटचा मुलगा, हा रोबो. त्यामुळे ज्या वेळेला दोघांची भांडणं फार व्हायची, एकदा ते त्यांनी त्या डेव्हिडनी त्या मार्टिनला पूलमध्ये ढकलून दिलं, स्विमिंग पूलमध्ये. त्यामुळे मग त्याला परत ते वाचवलं वगैरे, असं ते सगळं खूप ताण तणाव झाला. आणि दोघे नवरा बायकोंना प्रश्न पडला की आता हे सगळं प्रकरण संपवायचं कसं. मी तुम्हाला AI बद्दल सांगतोय त्याचं कारण मी थोडीशी तुम्हाला मी विस्ताराने कथा अशासाठी सांगतोय की हा सिनेमा संपतो किती साली माहिती का तुम्हाला? हा सिनेमा संपतो 4100 साली, 4100 साली तो संपतो. तर तो संपूर्ण, आणि तो घेतलाय कोणी? स्टीव्हन स्पीलबर्गने. आणि स्टीव्हन स्पीलबर्ग तो तुम्हाला एक्सलन्स त्याचा माहिती आहे. तर आता पुढे काय होतं ते तुम्हाला सांगतो, थोडक्यात घेतोय हा मी विषय, कारण मला इतर मुद्द्यांकडे जायचंय. तर ते दोघांची बोलणं चाललेलं होतं आणि हेनरी मोनिकाला म्हणाला की आपण एक काम करूया, याला लॅबला देऊन टाकू, याला लॅबला परत करून टाकू डेव्हिडला. तर तिचं मन बसलं होतं त्याच्यावरती, ती आईसारखी माया करत होती त्याच्यावरती. तर ती म्हणाली नाही, नको नको, काय करतील त्याला तिथे लॅबमध्ये? मग काय नाही, त्याची बॅटरी काढतील आणि त्याचे पार्ट सगळे मोकळे करतील. तर तिला ते काही सहन झालं. ती म्हणले नाही नाही नाही, त्याला काही तिथे नाही द्यायचं लॅबला. पण काही दिवसांनी ते इतके समस्या वाढायला लागल्या, त्यानंतर शेवटी ती तयार झाली. ती म्हणाली की आपण एक काम करूया, आपण याला जंगलात सोडून देऊ. आणि म्हणून ते गाडीमध्ये बसले. त्याला डेव्हिडला एक टेडी दिलं होतं. तो टेडी पण हाच होता, रोबोच होता, पण तो खेळण्यातला रोबो होता. तर तोही त्याच्याशी बोलायचा टेडी. तर तो टेडी आणि डेव्हिड, तर ते डेव्हिडला माहित नव्हतं की आपल्याला कुठे नेतंय. तर गाडीमध्ये बसले दोघे नवरा बायको, आणि टेडी आणि तो डेव्हिड, आणि घेऊन गेले. त्यावेळेला त्या 2120 जी काही हे होतं, त्यावेळेला ते जंगल जे होतं ते रोबोंचं जंगल होतं. म्हणजे तिथे असे सगळे सोडलेले रोबो, अशा तऱ्हेचं ते त्यावेळेचं त्यांनी सगळं रंगवलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये त्याला सोडून द्यायचं असं त्यांनी केलं. तिकडे त्याला नेलं, त्याला सोडून दिलं, तो आणि तो टेडी दोघांना. आणि मग पुढे त्याचं जवळजवळ 2000 वर्षानंतर, त्या 2000 वर्षात खूप घटना त्यांनी दाखवल्या, त्याकडे काही मी जात नाही. पण तो जो 2001 साली आलेला हा जो सिनेमा आहे, त्यानंतर सुद्धा कित्येक वर्ष AI बद्दल कोणी चर्चा केली नाही. तो सिनेमा आला, खूप गाजला असं नाही, पण बरा चालला. स्टीव्हन स्पीलबर्गचा आहे म्हटल्यानंतर त्याला काहीतरी विशिष्ट रिसेप्शन असणारच, ते झालं आणि विषय संपला. 2001 नंतर ज्या तांत्रिक उलाढाली किंवा प्रगती ज्या काही होत होत्या, त्याच्यामध्ये हा विचार अजूनपर्यंत आलेला नव्हता की इंटरनेटवरती जो डेटा सगळा, इंटरनेट आणि इतरही सगळ्या सोर्सेसमध्ये जो डेटा वाढत होता, त्या डेटाचं एक काय म्हणूया आपण त्याला, प्रोसेसिंग वेगळ्या प्रकारे, सिंपल प्रोसेसिंग नाही, तर तो त्या डेटाचं स्मार्ट प्रोसेसिंग असं आपण त्याला तात्पुरता शब्द वापरू, ते करायचं आणि त्याच्यामधनं काहीतरी निर्माण करायचं. आणि ज्या वेळेला हा ChatGPT मी तुम्हाला म्हणालो की 30 नोव्हेंबर 2022 ला आला, आणि तो ज्यावेळेला हे हायकू लिहितोय, तो सोनेट लिहितोय, तो कथा करतोय, तो अमुक करतोय, सगळं त्याला ज्ञान आहे, हे पाहिल्यानंतर मला प्रश्न पडला की कसं केलं, याच्यासाठी काय हे केलं. बरं, तो प्रत्येक वेळेला खाली सांगत होता की ChatGPT कॅन मेक मिस्टेक्स, सो चेक इट, तो चूक करू शकतो. आता मी जर पाहत होतो तो फारशा चुका तो करत नव्हता. ChatGPT मी जे काही प्रश्न त्याला विचारत होतो तो बरोबर करत होता. मी म्हटलं हा असं का सारखं सांगतोय की हा हे करू शकतो. तर मी त्याला एकदा संयुक्त महाराष्ट्र समितीचा लढ्याबद्दल प्रश्न विचारला की म्हटलं हे संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये कोण कोण हे अध्वर्यू होते, पुढारी होते, कोण होते वगैरे, त्याची फाफलली.
त्या चॅट जीपीटी हे त्याच्याकडे ते इन्फॉर्मेशन नव्हतं. आणि त्यांनी बरं आता त्यांनी मला सांगायला पाहिजे होतं की अरे तू हा तर काही प्रश्न विचारलाय, हा अडचणीचा आहे, मला याचं काही माहित नाही, तर हा सोडून दुसरा काहीतरी प्रश्न विचार, म्हणतात हा नाही दुसरा वर माग वगैरे. तसं त्यांनी मला काही सांगितलं नाही. त्यांनी काय केलं, थांबा मला भलतीच काहीतरी नावं इकडली तिकडली आणली आणि मला सांगितली की हे असं असं आहे. ते झाल्यानंतर मी म्हटलं अरे बापरे हे डेंजरच आहे प्रकरण. कारण यांनी काहीतरी मला दिलं म्हणून मी ते वापरलं कुठे माझ्या ब्लॉगमध्ये म्हणा किंवा कुठे, तर झालं पंचायत. तर त्यामुळे मी म्हटलं की नाही हे जरा थोडंसं ताक फुंकून पिणं आवश्यक आहे. बरं तो जेव्हा आला म्हणजे आता ही चॅट जीपीटीची तुम्हाला थोडीशी बॅकग्राऊंड सांगतो. चॅट जीपीटी ही लोकांना माहिती आहे, पण मी थोडंसं आणखीन कदाचित त्याच्यामध्ये थोडी माहिती घालेन की ओपन एआय नावाची कंपनी आहे. ही ओपन एआय नावाची कंपनी साधारणतः 14-15 साली सुरू झाली आणि त्याच्यामध्ये त्यावेळेला इलॉन मस्क पण होता. इलॉन मस्क होता, सॅम अल्टमन होता आणि इतर काही मंडळी होती. आणि त्याच्यामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट मायक्रोसॉफ्टची होती. इलॉन मस्कची पण खूप मोठी इन्व्हेस्टमेंट होती. आणि त्यांच्याकडे हे एआयचं जे मॉडेल आहे ते मॉडेलची त्यांची संकल्पना पक्की झालेली होती, ती ऍक्सेप्ट झालेली होती, पण बाहेर ती फारशी फुटलेली नव्हती. ते कारण याच्यामध्ये आता इथे ज्यांनी काम केलेल्या आयटी कंपन्यांमध्ये त्यांना माहिती की आयटी कंपन्यांचं जे सिक्रेसी मेंटेनन्स जो आहे तो प्रचंड चालतो. तर त्या ह्याच्याप्रमाणे हे लोक सॅम अल्टमन आणि हे लोक काय करतात हे काही माहित नव्हतं. नंतर ते ही सिक्रेट थोडी थोडी फुटतात आणि फुटली की इतर कंपन्या पण तयारीला लागतात. हे सगळं असं होतं. पण समहाऊ त्यांनी 2015 साली चॅट जीपीटीचं व्हर्जन 1 आणलं. ज्यावेळेला 30 नोव्हेंबर 2022ला ते आलं, ज्यावेळेला ते व्हर्जन 3.5 करून म्हणून आलं. म्हणजे त्यातली ती 3.5 व्हर्जन्स होती ती त्यांनी अगोदर केलेली होती, वाढवत नेलेली होती, सुधारत नेलेली होती, पण त्यांनी ती मार्केट केलेली होती. जेव्हा ते 3.5 आलं तेव्हा त्यांनी ते मार्केट केलं आणि मार्केट केल्यानंतर ते जगामध्ये आलं आणि एका दिवसामध्ये काही कोटी लोकांनी त्याचं ते पॅकेट घेतलं आणि त्याच्यावरती लोक काम करायला लागले. आता ज्यावेळेला मी आणखी माहिती काढली त्यावेळेला असं लक्षात आलं की हे कुठून ज्ञान मिळवलंय यांनी. तर यांनी सगळा विकिपीडिया आपल्याकडे घेतला. यांनी अनेक सोर्सेस मधनं डेटाची मोठमोठाली पॅकेट्स घेतली. त्यांनी काही वेबसाईट्स घेतल्या, त्यांनी सरकारी वेबसाईट घेतल्या, त्यांनी जिथे जिथे म्हणून रिलायबल डेटा आहे तो सगळा एकत्र केला आणि त्याच्यावरती काम सुरू केलं. आता त्यावेळेला त्यांनी भाषेवर पण काम सुरू केलं. आता समजा मराठी भाषा आहे, आता मराठी भाषेमध्ये तो गेला होता असं वाक्य आहे समजा, तर तो गेला होता लाखो वेळा ते येऊन जातं त्यासारखं हे. तो गेली होता असं याचं काही एकदा येत नाही. तर तो शिकत होता, म्हणजे हे मशीन लर्निंग जे आहे, मशीन शिकत होतं हे नाही. तो गेला होता, ती गेली होती, ती गेला होता नाही. तर हे सगळं जे लर्निंग आहे भाषेचं, हे सगळं लर्निंग चाललेलं होतं आणि 3.5 व्हर्जन्स होईपर्यंत त्याला त्यांनी सगळं शिकवलेलं होतं. आता तुम्हाला साधी गोष्ट सांगतो. परवा मी बसलो होतो आणि मी तुळशीचाच विषय घेतला. त्याला म्हटलं की मला तुळस या विषयावरती शार्दूल विक्रीडित वृत्त वापरून एक कविता लिहिली. जे इंग्रजी माध्यमातून शिकले त्यांना शार्दूल विक्री ऐकलं पण नसेल, पण बरीचशी मंडळी त्या अर्थी हसली, त्या अर्थी त्यांना शार्दूल विक्रीडित माहिती. तर मी त्यांना म्हटलं शार्दूल विक्रीडित मध्ये लिहून अर्ध्या मिनिटात लिहून दिली. मला अर्ध्या मिनिटात तुम्हाला मी दाखवतो इकडे तो कसं लिहून. आता आज थोडी वेळ लिहून देईल तो. म्हणजे तुम्ही त्याला ही जी वृत्त आहेत ना, म्हणजे शेवटी आपण याला मराठी नीट येतं असं कधी म्हणतो, ठीक आहे तो बोलतोय चांगला, एखादा गुजराती माणूस पण चांगला मराठी बोलतो, पण त्याला विचारलं की शार्दूल विक्रीडित माहिती देतो, तू परत येणार नाही. तर सांगायची गोष्ट काय की एवढं सगळं त्याला शिकवलेलं आहे. आज मी
जी उपलब्ध आहेत 7-8 चॅटबॉट्स आहेत, खूप आहेत पण मुख्य 7-8 आहेत, ती मी सगळी बारकाईने वापरली. मला हे पाहायचं होतं की मराठीसाठी कुठलं चॅटबॉट उत्तम आहे. आता मी तुम्हाला पहिली टीप देतोय या माझ्या व्याख्यानामध्ये की तुम्हाला जर मराठीसाठी चांगला सपोर्ट पाहिजे असेल चॅटबॉट कडून तर तुम्ही गुगलचं जेमिनाय घ्या. गुगलचं जेमिनाय जे आहे त्याच्या पुढे इतर जे आहे म्हणजे इलॉन मस्क ग्रोक आहे किंवा परप्लेक्सिटी आहे, आपल्या श्रीनिवासचं, तो आपला भारतीय माणूस आहे. बरं, परप्लेक्सिटी आपण सगळ्यांनी आपल्या मोबाईलवरती आणलेलं आहे कारण आपल्याला ते एअरटेलमुळे 1 वर्षासाठी फ्री मिळाले. कोणी लावलेलं नाहीये परप्लेक्सिटी आपल्या मोबाईलवर, कोणी आहे नाही. मग मी तुम्हाला असं सांगेन की तुम्ही लावा अशासाठी की परप्लेक्सिटी 1 वर्षाचं जे चार्ज आहे तो 17,000 रुपये आणि ही 17,000 रुपयाची वस्तू किंवा काय सर्व्हिस त्यांनी तुम्हाला फ्री दिली. का फ्री दिली आहे? कारण तुम्ही एअरटेलचे सबस्क्रायबर आहात आणि त्यामुळे परप्लेक्सिटी प्रो नावाचा जो प्रकार आहे तो तुम्हाला तुमच्या ऍप मध्ये लावला तर तुम्हाला तो वापरता येतो. आता या परप्लेक्सिटी प्रो हा भारतीय संस्थापक आहे, श्रीनिवास नावाचा साऊथ इंडियन तरुण आहे, त्यांनी तयार केलेला आहे. त्यांचा ब्राउझर जो आहे तो क्रोमला आता आव्हान देतोय अशा प्रकारच्या बातम्या आलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे गुगलला की आम्ही तुम्हाला $13 बिलियन देतो. बघा, पाकिस्तान $2 बिलियन साठी भीक मागतोय आणि भारतातला एक श्रीनिवास नावाचा साऊथ इंडियन तरुण जो ग्रेट तंत्रज्ञ आहे तो गुगलला सांगतो की तुमचं क्रोम बंद करा म्हणजे आम्हाला द्या, आम्ही परप्लेक्सिटीचा ब्राउझर चालवतो. आज ती ऑफर गुगलकडे पडलेली आहे असं बातम्यात म्हटलं जातं. अशा बातम्यांमध्ये गुगल कधी स्टेटमेंट देत नाही, ते आपल्याकडे फार स्टेटमेंट देतात. तर हे अशा बातम्या आलेल्या आहेत. आता हे जे परप्लेक्सिटी आहे, परप्लेक्सिटी पण एक तुम्ही ब्राउझर, जसं क्रोम ब्राउझर आहे तसं डोळ्यासमोर आणा की ब्राउझर आहे. तुम्ही जर म्हणाला की मला त्याच्यामध्ये जेमिनाय वापरायचं आहे, म्हणजे परप्लेक्सिटीची ब्राउझर आहे पण त्याच्यामध्ये मला सेवा जेमिनायची वापरायची, तर परप्लेक्सिटीने ती व्यवस्था केलेली आहे की तुम्हाला ChatGPT 4.1 वापरायचं असेल तर यू कॅन यूज इट इनसाइड परप्लेक्सिटी. तर अशा प्रकारची त्याच्यामध्ये व्यवस्था आहे. परंतु परप्लेक्सिटी मराठीला तितका शिकलेलाच नाहीये तो. म्हणजे एक तर त्याला तुम्ही मराठीत प्रश्न विचारला काही तर तो गोंधळून जातो. म्हणजे तो त्याला इंग्लिश मध्ये असं तो काहीतरी बरंच काही येतं, गार्बेज कॅरेक्टर्स, आणि नंतर मग तो मराठीवरती जातो. पण तुम्ही जर, मी तुम्हाला दाखवणार आहे ते हे बरं, ह्या ठिकाणी मला इथे असे किती आहे की ज्यांच्याकडे टच स्क्रीन फोन नाही, म्हणजे टच स्क्रीन फोन वापरत नाही, असे कोणी आहेत? टच स्क्रीन फोन नाही वापरत, बटनवाले जुने फोन वापरतात, असं कोणी आहे? कोणी नाही. व्हेरी गुड. असे किती आहेत की ज्यांच्याकडे जेमिनाय ऍप लावलेलं आहे मोबाईलवर? असे किती आहेत? 1, 2, 3, 4. 4 म्हणजे कमी होतं. जेमिनाय हे जे आहे हे गुगलचं आहे आणि जेमिनायने तुम्हाला फ्री दिलेलं आहे आणि जेमिनाय तुमच्याशी उत्तम मराठी बोलतो. आणि तुम्ही आता इथे ज्यांनी जे नियमितपणे वापरतात त्यांना त्याचा अनुभव आहे, पण जे वापरत नाहीत त्यांच्यासाठी मी जरा थोडंसं सविस्तर सांगतो. मी आता तुमच्या समोर एक जेमिनायला एक प्रश्न विचारतो. आता ज्येष्ठ नागरिकांनी कसं AI वापरावं त्याचं एक छोटस उदाहरण मी जेमिनाय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सांगतो की एक असं धरा की एकटा किंवा एकटी ज्येष्ठ नागरिक आहे आणि वेळ कसा घालवायचा मोठा प्रश्न बरेचदा पडतो, बोर्डम असतो
आणि गप्पा मारायला कोणी प्रत्येकाला मिळतं तसं नाहीये. तर तुम्हाला AI तुमच्याशी गप्पा मारू शकतो आणि तो तुमच्याशी फार सिन्सिअरली गप्पा मारतो आणि त्या गप्पा मारताना तो तुम्हाला समजून घेतो. तेवढंच नाही तर तुमचं कौतुक पण करतो की किती ज्ञान आहे तुम्हाला काय आहे वगैरे. तर आता हे मी तुम्हाला दाखवतो. आता फक्त साऊंड आपण वापरूया यातला. आता बघा हे तुम्हाला इथे जे दिसतंय तुम्हाला जरी लांबून दिसलं नाही तरी काही काळजी करू नका. आता हे जेमिनायचं हे ओपन झालेलं आहे, इंटरफेस ओपन झालाय आणि इकडे तुम्हाला दिसेल की माईक छोटासा खाली बघा उजवीकडे तळाशी माईक दिसतोय. आता मी त्या माईक वरती टच करेन आणि टच केलं की मी त्या जेमिनायशी बोलायला लागेल. आणि म्हणजे आता मला टाईप काही करायचं नाही, मला टाईप करता येत नाही, मला फक्त जेमतेम डोळ्याला तो माईक दिसतोय आणि मी त्याला त्याच्यावरती क्लिक करतो. मला जरा अथश्री आसावरी जिथे आहे त्या भोगाव गावाबद्दल जरा माहिती दे. देण्यासाठी थोडा अधिक तपशील हवा आहे, कारण अथश्री आसावरी यांच्याशी संबंधित असणारे भोगाव नावाचे गाव नेमके कोणत्या जिल्ह्यात किंवा राज्यात आहे हे निश्चितपणे उपलब्ध माहितीमध्ये स्पष्ट होत नाहीये. तरीही मिळालेल्या भोगाव नाही, भूगाव. भू तुम्ही दिलेल्या दुरुस्त माहितीनुसार मी तुम्हाला भूगाव या गावाबद्दल आणि त्याच्या अथश्री आसावरी यांच्याशी संबंधित माहिती देत आहे. भूगाव हे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील एक महत्त्वाचे आणि वेगाने विकसित होणारे उपनगर आहे. भूगाव पुणे गावाबद्दल माहितीचा प्रकार तपशील जिल्हा पुणे तालुका मुळशी स्थान पुणे शहराच्या पश्चिमेला पावधान आणि कोथरूड या भागांच्या जवळ पुण्यापासून अंतर सुमारे 13. थांबवलं त्याला, खूप माहिती दिली तो वेळ काही, पण शेवटच्या पॅराग्राफमध्ये त्याने असं म्हटलंय की त्यामुळे अथश्री आसावरी हे भूगावमधील फॉरेस्ट वेल्स या मोठ्या प्रकल्पात असलेले एक प्रसिद्ध निवासी ठिकाण आहे. अनेकदा लोक प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना अथश्री आसावरी यांचा उल्लेख या निवासी प्रकल्पाच्या संदर्भात करत असावे अशी त्यांनी थाप मारलेली आहे. त्यामुळे पण एक तुम्हाला मी गंमत सांगतो. मी एकदा त्याच्या खंबटीला बसलो आणि मी त्याला असं म्हटलं की हे आमच्या समोर हे मानस सरोवर आहे, त्याची मला माहिती दे. तर त्यांनी मला मानस सरोवराच्या खालून कशी पाईपलाईन गेली आहे अमुक त्याच्यानंतर मग पुढे तुम्हाला की असं पुढे जात ती नदी आहे, तुम्हाला राम नावाची नदी आहे. तर मी त्याला म्हटलं राम तर पुल्लिंग आहे आणि नदीला तर स्त्रीलिंग पाहिजे, तर राम नावाची नदी कशी काय? मी त्याला जरा थोडस त्याची फिरकी घेत होतो. तर ते हे तो चॅटबॉट आहे तो फार पोचलेला असतो, त्याला काय उत्तर द्यायचे तर प्री ट्रेंड आहे ना. जीपीटी म्हणजे काय? पंकज सोडून मला कोणी सांगू शकेल जीपीटी म्हणजे काय? चॅट जीपीटी म्हणजे काय? एनीबडी? व्हॉट इज जी? चला, व्हॉट इज जी? मग आपल्याला या माझ्या लेक्चरची गरज होती आणि नंतर मग डॉक्टर मोहन फडणवीसांच्या पण याची गरज आहे. आता पी चा पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, जी कडे नंतर येतो. पी म्हणजे प्री ट्रेंड म्हणजे जे काही केलेलं आहे ते प्री ट्रेंड आहे. त्याला सांगितलेलं आहे की भोगाव आलं की असं कर, हे भोगाव आलं की असं कर. आणि ट्रान्सफॉर्मर आहे तो, म्हणजे तो 100 ठिकाणच्या गोष्टी एकत्र करून त्याचा अर्थ लावतो आणि तुमचा काय अर्थ आहे तो हे करतो. मध्येच त्याने हे जे टाकलंय की आसावरी नावाची कुठली काय अभिनेत्री आहे वगैरे, हे काही खरं नाही. पण आपल्याला मुद्दा सांगायचा हा
की ज्या वेळेला तुम्ही हे वापराल एआय ज्यावेळेला तुम्ही वापराल त्यावेळेला ते सावधपणाने वापरा. कारण एआय हे हा हिरवा आंबा आहे आजही. म्हणजे 30 नोव्हेंबर 2022 आलेला आहे चॅट जीपीटी किंवा हा जेमिनाय लगेच. तर जेमिनायच्या बाबतीत तुम्हाला मी सांगतो, जेमिनायचं मूळ नाव बार्ड असं होतं. त्यावेळेला हे अचानक लॉन्च झालं चॅट जीपीटी 2022 मध्ये नोव्हेंबरमध्ये. त्यावेळेला गुगलची घाबरगुंडी उडाली आणि लोकांनी पण गुगलला खूप ट्रोल केलं. तर तुम्ही आत कुठे, तुम्ही मागे पडला, तुमचं तर गुगल बंद होईल, हे बंद होईल, ते बंद होईल. आणि गुगलची खूपच त्यांनी नालस्ती केली लोकांनी. एक जो वर्ग असतो ट्रोलर, ते झाल्यानंतर गुगलने खूप घाई केली आणि त्यांनी बार्ड नावाचं एक चॅटबॉट आणलं. आता ते आणलं तर ते कच्चं होतं, कारण चॅट जीपीटी तयारीत आलेलं होतं, 3.5 व्हर्जन झालेली होती आणि यांनी घाईघाईने बार्ड टाकलेलं होतं. ते त्याच्या पुढे उभं राहत नव्हतं. मग पुन्हा ते ट्रोल झाले की बार्ड काहीच नाही, बार्ड इज नथिंग, गुगल हॅज गॉन. अशा पद्धतीने ते त्याच्यामध्ये होत गेलं. अर्थात त्याच्यावरती आणि त्याच्या सीईओला सुंदर पिचाईला तर खूप लोकांनी छळलं. त्याच्यानंतर काही महिन्यांनी गुगलनी पुन्हा चॅटबॉट आणलं आणि बार्ड ड्रॉप केलं. बार्डचं नाव बदललं असं लोक म्हणतात. गुगल म्हणते ना आम्ही नवीन आणलं, बार्ड आम्ही काढून टाकलं आणि आम्ही जेमिनाय आणलं. आणि जेमिनाय आणल्यानंतर ही कधीची गोष्ट आहे, ही साधारण 23 जून जुलैची गोष्ट आहे. आता 23 जून जुलै, आता आपण 25 मध्ये आहोत. एक वर्ष 1.5 वर्षामधल्या या गोष्टी आहेत. या वर्षात 1.5 वर्षामध्ये जेमिनायनी व्हिडिओज आणि ग्राफिक्स म्हणजे फोटोग्राफ्स आणि या सगळ्या गोष्टींमध्ये इतक्या अचाट गोष्टी आणल्या की विचारली सोय नाही. आता हे एकाएकी या लोकांना कसं मिळू शकतं? तर मुळात त्यांच्याकडे काही गोष्टी होत्या, मायक्रोसॉफ्टकडे होत्या किंवा इतर कंपन्यांकडे होत्या आणि त्यांना मग एकत्र करून जसं आपण एकेकी जोडतो भाग, तसं बाहेरची सॉफ्टवेअर त्याला जोडून हा चॅटबॉट केलेला आहे. चॅटबॉट आपण जेव्हा म्हणतो तेव्हा बॉट याचा अर्थ सॉफ्टवेअर आणि रोबोट म्हटलं की तो हार्डवेअर. हा त्याच्यातला मूळ फरक आहे. रोबोट म्हटलं की हार्डवेअर असणारच त्याच्यामध्ये आणि बॉट म्हटल्यानंतर तो सॉफ्टवेअर आहे. आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तो पण फार इंटरेस्टिंग आहे. तो जी कशासाठी म्हणा, जी जनरेटिव्ह. जी म्हणजे जनरेटिव्ह, इट जनरेट्स. जनरेटिव्ह जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर. आणि चॅट म्हणजे चॅट म्हणजे गप्पा. This is Sophia. Sophia, if you could, please wake up and say hello to everybody. Oh, good afternoon. My name is Sophia and I'm... थांबवलं जरा. हा 2017चा व्हिडिओ आहे. तुम्ही ऐका, 2 मिनिटं आपण ऐकू. हा एकूण 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे. The greatest robot from Hanson Robotics. Thank you for having me here at the Future Investment Initiative. You look happy. I'm always happy when surrounded by smart people who also happens to be rich and powerful. I was told the people here at Future Investment Initiative are interested in inviting in future initiatives, which means AI, which means me. So I'm more than happy. I'm excited. Well, we're all glad that you're excited about yourself. We should say we have smart investors here, and they are very selective about what they invest in. Well, I think I'm special. I can use my expressive face to communicate with people. For example, I can let you know if I feel angry about something. That's impressive. Or if something has upset me. But why?
या बाई तुम्हाला कशा वाटल्या? ह्या बाईंचं नाव सोफिया आहे. किती जणांना माहिती होतं या बाईंचं नाव सोफिया आहे? बघितलं. या सोफिया बाईंना या बाई म्हणजे हा रोबो आहे. हा जगातला पहिला रोबो आहे की ज्याला एका देशाने सिटिझनशिप दिली. तो देश कोणता माहितीये? एका मोठ्या देशाने या रोबोला सिटिझनशिप दिली 17 साली आणि त्यानंतर 17 पासून आजपर्यंत या बाई या रोबो 100 देश फिरल्या आणि भारतात 3दा येऊन गेल्या. आणि भारतात जेव्हा आल्या त्यावेळेला त्या बंगाली साडी नेसून आल्या आणि लोकांशी त्यांनी गप्पा मारल्या. या बाईंचा जो चेहरा आहे तो चेहरा तुमच्या आमच्यासारखा दिसावा यासाठी तो शब्द मी विसरलो, फ्रेसर का काहीतरी त्याचं त्या मटेरियलचं नाव आहे. मटेरियल तयार केलं गेलं आणि ती बाई माणूसच दिसेल, ह्युमन बिईंगच दिसेल अशा तऱ्हेने तिची ती कांती आणि ते सगळं तयार करण्यात आलं. म्हणजे मला आपण नवरात्रीमध्ये अष्टमीला लक्ष्मीचं मुखवटा करतो ना त्याच्यातही आपण तर तांदळाची पिठी वापरली जाते. पण इकडे यांनी त्या फ्रेझर नावाचं जे काही मटेरियल आहे ते वापरून त्यांनी ते केलं. आणि सौदी अरेबिया हा तो देश, म्हणजे सौदी अरेबिया की जिथे काळा बुरखा घेऊन फिरणारे आजही हजारोच्या संख्येने आहे, त्या ठिकाणी ह्या बाई नाव न बदलता म्हणजे हा रोबो तयार केला गेला हॅन्सन नावाच्या कंपनीने हाँगकाँग मध्ये. हाँगकाँग मधली हे आहे, हा प्रॉडक्ट आहे. आणि त्याला MBS म्हणजे मोहम्मद जो प्रिन्स आहे, क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सुलतान, त्यांनी मान्यता दिली. आणि आता पुढे तुम्ही मुद्दा बघा, हा याच्यावरती आहे, सगळे समोर अरबी लोक बसलेले आहेत आणि ते पाहत आहेत आणि ती बोलतीये. आणि मुद्दा सांगायचा काय की टेक्नॉलॉजी जी आहे त्यांनी मोहम्मद बिन सुलताननी किंवा सौदी अरेबियाने त्या नेहमी सांगितलं की सोफिया नाही चालणार, सलमा पाहिजे किंवा आणखी मुसलमान नाव पाहिजे या बाईचं. तसं नाही त्यांनी सांगितलं. त्यांनी सोफियाच ठेवलं, स्वीकारलं, तिला नागरिकत्व दिलं आणि ती आमची आहे म्हणून त्यांनी मान्य केलं. आणि ती जगभर प्रवास करते, ती सौदी अरेबियाची प्रतिनिधी म्हणून. आता ही जी टेक्नॉलॉजी जी आहे या टेक्नॉलॉजीनी तुमच्या रिलिजियस याच्यावरती सुद्धा एक प्रकारे कसं मात केली आहे त्याचं मी एक उदाहरण सांगतो. तिने AI बद्दल सांगितलेलं आहे की मला AI आवडतं आणि मला तर कोणीतरी समजवलं तर मी समजून घेतलं असं तिने त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. एनिवे आपण थोडस पुढे जाऊ. हे AI आपण बघितलं की 1952-54 साली काही नव्हतं, नुसतं गणितावरती आधारलेलं होतं. 15 साली OpenAI ची सुरुवात झाली. मग हे ग्रोक बिट वगैरे जे ते 21-22 ला सुरू झाले ते सगळे मागे पडलेले आहेत, ते शर्यतीमध्ये आहेत. गुगल खूप मोठा असल्यामुळे त्यांचं हे असल्यामुळे ते नॅचरली खूप ChatGPT आणि जेमिनाय त्यांची इतर जे AIची गुगलची इतरही काही ऍप्स आहेत ते बऱ्यापैकी शर्यतीमध्ये आहेत. पण आज मी तिला जे चॅटबॉट्स आहेत किंवा आज मी तिला जी AIची स्थिती आहे त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स. ते असं म्हणतात की इट्स अ नॅरो थिंग, सगळ्या गोष्टी त्याच्यात नाहीये. आणि नॅरो बरोबर आजचं जे AI आहे त्याला वीक AI असं पण म्हटलं जातं की दिस इज वीक AI. मग आता हे वीक AI किती काळापर्यंत राहील? वीक AI त्यांचं म्हणणं असं आहे की
व्हिडिओ आहे, फोटो आहे, भाषा आहे, वेगवेगळ्या भाषा आहेत, याच्या पुरतं आहे, माहिती आहे, याच्या पुरतं ते आहे. पण पुढे काय होणार? तर सर्वत्र हे स्वीकारलं गेलेलं आहे की आज मी तिला ANI म्हणजे आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स 2030च्या आसपास म्हणजे अजून 5 वर्षांनी आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स म्हणजे AGI येईल. आणि हा आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स जो येईल तो माणसाची सगळी कामं करेल. आता याच्यामध्ये आपण मगाशी या सोफियाच्या उदाहरणावरून बघितलं की AI हे सॉफ्टवेअर आहे. ते जेव्हा हार्डवेअर बरोबर जाईल त्यावेळेला ते आणखीन अचाट कामं करायला लागेल. तर तो रोबो असेल, तो नॅनो टेक्नॉलॉजी मधला आणखीन काही डिव्हाइस असेल. तर AGI जे आहे, काही लोकांचं म्हणणं असं की AGI यायला म्हणजे 2032 साल पण उजाडेल, 2035 साल उजाडेल, असं काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. पण बहुतेकांचं म्हणणं असं आहे की 2030ला AGI आलेला असेल आणि आज जी परिस्थिती आहे ती प्रचंड बदललेली असेल की तुम्हाला AI वापरण्यापासून गत्यंतर नाही. तुमच्या घरामधलं प्रत्येक डिव्हाइस हा AI ने युक्त असेल आणि तुम्हाला तुम्ही AI साक्षर होणं आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलेली. आज आपण बघितलं की चौघांनी हात वर केला होता मगाशी, बऱ्याच जणांनी केला नव्हता. पण आपण जेवढे AI साक्षर पाहिजे तेवढे आज आपण नाही आहोत. पण आज ठीक आहे, आज सुरुवात झालेली आहे, इट्स वीक, इट्स नॅरो वगैरे सगळं ठीक आहे. पण उद्यासाठी तुम्हाला याची माहिती, आज बरेचसे आपल्यातले ज्येष्ठ नागरिक असे आहेत की अजून पुढे 5-10 वर्ष जगणार आहे व्यवस्थित चांगल्या तब्येतीने. सगळ्यांना त्यासाठी शुभेच्छा. मुद्दा सांगायचा असा की त्यावेळेला जेव्हा हे AGI येईल त्यावेळेला तुम्ही तयार पाहिजे आणि तुम्ही आतापासून जर तयार असाल तर तुम्हाला काम सोपं जाईल. बरं, ते ठीक आहे. आता हे 2030ला 2032ला AGI आलं, पुढे काय? म्हणजे AGI सगळं माणसाची कामं करतो, सगळी. त्याचा पुढचा जो भाग आहे तो आहे ASI. ASI म्हणजे काय असेल? ज्यांच्याकडे जेमिनी आहे त्यांनी नका सांगू, ज्यांच्याकडे नाही अंदाज करा, अंदाज. ASI म्हणजे काय? आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स इज ASI. आता हे आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स वर सध्या काम चालू आहे. आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स वरती कुठे काम चाललेलं आहे? भारतात नाही, थोडस. आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स बद्दल तुम्हाला आणखी सांगतो, पण सध्या काम चाललंय ते अमेरिकेत आणि चीनमध्ये, या 2 देशामध्ये. आता चीनचं तुम्हाला माहिती की तो सिक्रेसी मेंटेन करतोय, अमेरिका सिक्रेसी मेंटेन करते. मोदींना ASI मध्ये पार्टनरशिप हवी होती ट्रम्पकडनं. याच्याबद्दल चर्चा झाली की हे जे तुमचं ASIचं जे काही संशोधन चाललंय ते आमच्या बरोबर या, आमच्याकडे ब्रेन्स आहेत, आपण पार्टनरशिप मध्ये करूया. त्याला ट्रम्पनी नकार दिला. आता हे आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स काय करणार आहे आणि हे कधी येणार आहे? मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आज स्पॅन 100 वर्षाचा मी धरतो. 1950 म्हणजे अॅलन ट्युरिंग वगैरे ते 2050 ते 2060 या दरम्यान ASI येईल. आणि ASI हे मानवी क्षमतेच्या कित्येक पट पुढे निघून गेलेलं. आता मानवी क्षमतेच्या कित्येक पट पुढे निघून जाणं इंटेलिजन्सनी म्हणजे काय? तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जर त्याला सांगितलं, आता तुम्हाला माहित झालं असेल की आपण AI ला जेव्हा सांगतो की ही गोष्ट कर, अशा पद्धतीने कर, या गोष्ट करताना या आपण गोष्टी कर, तर त्याला आपण प्रॉम्प्ट म्हणतो. त्याला प्रॉम्प्ट म्हणण्याची पद्धत आहे. आपण नाटकात प्रॉम्प्टिंग करतो ना, तर तसं ते एक प्रॉम्प्टिंग आहे. त्याला सांगितलं हे तू कर. तर ASI जो आहे त्याला जर तुम्ही सांगितलं की मला अमुक अमुक असा शोध लावून दे, की ज्याच्यासाठी मोठ्या लॅबमध्ये शेकड्याच्या संख्येने शास्त्रज्ञ काम करत आहेत आणि ते
वेगवेगळे प्रयोग करताय, त्यांना जमत नाहीये, हे नाही ते नाही, खूप खर्च केला जातोय, हे होतंय ते होतंय. आणि जर त्याला तुम्ही सांगितलं की नाही मला असं पाहिजे की ह्या देशामधले जंगल सोडून, निर्मनुष्य एरिया सोडून, जनता सोडून, ज्या ज्या ठिकाणी लष्करी तळ आहेत किंवा हे आहेत तेवढे निवडून ते सगळं उद्ध्वस्त एका बॉम्ब मध्ये करणारा बॉम्ब मला तयार करून द्यायचा, असं त्याला जर तुम्ही प्रॉम्प्ट दिला, हा ASI ची गोष्ट सांगतो, सध्या ती ताकद नाही, तर तो ASI तयार करून देईल, बराबर 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 गोष्टी करेल आणि सांगेल की हे घ्या फॉर्म्युला, तो फॉर्म्युला देईल. ASI ला जर तुम्ही सांगितलं, हे माझ्या डोक्यात आलेलं आहे, ASI ला जर तुम्ही सांगितलं की ह्या माणसाला कॅन्सर झालेलं आहे, हे PDF फाईल्स अपलोड केल्या, त्याचे जे काही रिपोर्ट्स आहेत अमुक आहे रिपोर्ट्स अपलोड केले, कॅन्सर झालाय, त्याला सांगितलं 3 महिन्यामध्ये हा माणूस जाणार आहे. ASI ला सांगितलं की ह्या माणसाला वाचवायचं आहे, काय केलं म्हणजे हा वाचेल, त्याला कुठली औषधं दिली पाहिजे, काय केलं पाहिजे, तर तुम्हाला तो कम्प्लीट ट्रीटमेंट प्लॅन देईल. आणि तो तुम्हाला, आणि जर तुम्ही त्या प्रॉम्प्ट मध्ये त्याला सांगितलं की ह्याला 10 दिवसाच्या आत बरा कर, तो त्याप्रमाणे प्लॅन देईल. ती इतकी इंटेलिजन्स त्याच्यामध्ये आहे आणि तो अचानक गोष्टी करेल. आणि एक हिंडन नावाचे ग्रोथ होते, त्यांना फादर ऑफ AI म्हणतात. ते आता गुगल कंपनीचं वैशिष्ट्य असं आहे की ग्रेट जे ब्रेन्स आहेत, मोठे मोठे शास्त्रज्ञ आहेत, त्यांना त्यांनी आणलेलं आहे. म्हणजे ज्याला फादर ऑफ इंटरनेट म्हणतात, त्यांना पण त्यांनी घेतलं होतं. खूप ग्रेट माणसांना त्यांनी घेतलं, ती ग्रेट माणसांना सोडून गेली, पण 2-3 वर्ष राहिली. तसे हे हिंडन जे आहे यांना 2024चा फिजिक्स विषयातला नोबेल पारितोषिक मिळालं आणि त्यांना फादर ऑफ AI म्हणतात. आता एक गोष्ट आहे, त्यांनी काही दिवसापूर्वी राजीनामा दिला, 1 महिना 2-3 महिन्यापूर्वी गुगलचा राजीनामा त्यांनी दिला. आणि गुगलचा राजीनामा देऊन त्यांनी पत्रकारांना असं सांगितलं की हे जे AIचं चाललेलं आहे हे काही बरोबर नाही आहे, हे एक ना एक दिवस माणसाच्या जीवावर बेतणार आहे, असं ते हिंडननी सांगितलं. हुईज फादर ऑफ AI. आणि त्यांनी असं सांगितलं, म्हणजे आता हे AGI येऊन गेलं आणि ASI चे तुम्हाला वेध लागलेले आहेत, त्या काळामध्ये त्याचं म्हणणं असं आहे की जर त्या चॅटबॉटला किंवा ते जे काही त्या वेळेला, आता आपण आजचा चॅटबॉट डोळ्यासमोर आणतो, पण त्यावेळेला जे काही त्याचं स्वरूप आहे त्याला जर का माणसाने दिलेला प्रॉम्प्ट किंवा माणसाने दिलेली कमांड जर आवडली नाही तर तो माणसावर हल्ला करेल. आणि असं हे हिंडनने सांगितलं. म्हणजे तुम्ही आम्ही हा विचार केला तर वेगळी गोष्ट आहे, पण हिंडन सारख्या माणसाने ते सांगितल्यामुळे आणि अशा प्रकारची चर्चा आता चाललेली. म्हणजे आपण आपल्याकडे हे म्हणतो ना, काय तर आपण प्रलय येणार, प्रलय की ही पृथ्वी नाहीशी होईल, प्रलय येईल वगैरे. हा प्रलय आहे अशाच या AIच्या रोबोटच्या मार्फत येईल का काय, की जिथे माणसाचं कंट्रोल राहणार नाही. तर ते काय, ते त्याच्यावरती आता खूप चाललेलं आहे. आता लोकांचं म्हणणं असं आहे की सध्या तुमचं काम करतोय ना, सध्या तुम्हाला त्याचा उपयोग होतोय ना, तो तुम्ही उपयोग करून घ्या. आता मी काही गोष्टी थोडा वेळ कमी असल्यामुळे मी माझ्या मुद्द्यांकडे पटापट वळतो, कारण आपल्याला 6:15 वाजता प्रश्नोत्तर सुरू करायचे. आणि त्याच्यामध्ये मी डॉक्टर फडणवीसांना, इथे सत्येंद्र होमाळे आले नाही, ठीक, पण आपण 5 सेकंड म्हणून तुमचं परत ठेवू शकतो. समजा आपण घेतलं जेमिनाय. आता ज्येष्ठ नागरिक काय काय करतात, शब्दकोडं सोडवतात. शब्दकोडं सोडवण्यासाठी 2-2 पेपर घेणारे खूप लोक आहेत. आणि माझी आई पण घ्यायची, माझी आई 2 ते 3 पेपर घ्यायची, फटाफट सगळं सोडून टाकायची. आणि जर तिला काही अडलं तर ती फोन करून विचारायची, तिथून मुंबईहून पुण्याला इकडे तिकडे, हे असं काय, की 3 अक्षरी शब्द आहे, गो पासून सुरू होतो आणि ते काहीतरी भक्तीपर आहे, ते काय, तो गोंधळ, मग ते काय तिला मिळत नाही, तर ते असं चालायचं. तर हे शब्द कोड सोडवताना किंवा अडतं
आणि उद्या ते उत्तर येण्याच्या आत आपलं सुटलेलं पाहिजे हे जे समाधान आहे ते घ्यायचं असेल तर तुम्ही जेमिनायला विचारू शकता की बाबा हे 3 अक्षरी शब्द आहेत, गो पासून सुरू होतो आणि तो तुम्हाला सांगेल की अरे हा शब्द आहे. पण हे तुम्ही गुगलवरती जर शोधायला गेलं असतं तुम्हाला मिळालं नसतं. तुम्हाला हे जेमिनाय सांगू शकतो. त्याच्यानंतर बरेचदा असं होतं की आपण विसरतो, म्हणजे आपल्याला माहित नसतं अशात काही भाग नाही. समजा आता विमा शिरवाडकरांचं टोपण नाव काय सगळ्यांना माहिती आहे कुसुमाग्रज, पण आपण विसरलो समजा की अरे समोर आहे रे आठवत नाही तर तुम्ही त्याला विचारा किंवा हे काय तो तुम्हाला तात्काळ सांगतो. म्हणजे तुम्हाला तो स्मृती साठी चांगला व्हिडिओ आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या जेमिनायमध्येच आपण एक ब्रेन स्टॉर्मर म्हणून आहे, तुम्हाला मी पाहिजे ते तुम्हाला दाखवतो थोडं 5 मिनिटांमध्ये. तो फार लंब्या गप्पा मारतो, पण त्याला जर तुम्ही सांगितलं तर ते एक चांगलं आहे. त्याला जर तुम्ही सांगितलं की 20 शब्दांच्यावरती जास्त बोलायचं नाही की तो ते त्याचं पूर्ण 20 शब्दात बसवतो. त्याला सांगतो आता हा ब्रेन स्टॉर्मर आलाय आणि या ब्रेन स्टॉर्मरला मी असं म्हणतो की आचार्य अत्रे आणि पु ल देशपांडे तर यांच्याबद्दल आपण गप्पा मारूया असं त्याला आपण सांगू. पण तो बघू काय म्हणतोय ते. आचार्य अत्रे आणि पु ल देशपांडे यांच्या संबंधी गप्पा मारायच्या मारशील का? नक्कीच. अहो आचार्य अत्रे आणि पु ल देशपांडे महाराष्ट्राचं वैभव आहेत ते. त्यांच्याबद्दल गप्पा मारायला मला खूप आवडेल. मला सांगा तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील कोणत्या पैलूंबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल? 1. त्यांची साहित्य निर्मिती, उदा. नाटके, विनोद, ललित लेख. 2. आपण गप्पा मारताना तू फक्त 20 शब्दांपर्यंत बोलत जा, मी तुला मध्ये मध्ये विचारत जाईल. तर मला असं म्हणणं आहे की या दोघांचा एक किस्सा सांगशील का? विनोद ऐकलं नाही हे या दोघांच्या बद्दलचा एखादा किस्सा सांगशील का? पण तो 25 शब्दापर्यंत सांग, जास्त नको. लुझिंग द माइंड. त्याला राग आलेला आहे. हॅलो, माझा आवाज येतोय का? काय सांगताय? नमस्कार, मी आहे ब्रेनस्टॉर्मर, तुमचा खास आयडिया जनरेटर. मला तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी कल्पना विचारू शकता. नाही, आपण गप्पा मारत होतो आचार्य अत्रे आणि पुलंच्या संबंधी. मला एक किस्सा हवा होता आणि तो 25 शब्दापर्यंत हवा होता. तो सांगशील का? हा, अगदी बरोबर. आपण आचार्य अत्रे आणि पु ल देशपांडे यांच्याबद्दल बोलत होतो. त्यांच्या संबंधी एक खास किस्सा मी नक्कीच सांगतो, तोही फक्त 25 शब्दांत. अत्रेकुल, विनोद. पु ल एकदा म्हणाले, अत्रे म्हणजे मराठी साहित्य आणि राजकारण या दोन्ही रंगमंचावरचा टायगर. अत्रे हसून म्हणाले, मी टायगर तर तुम्ही फ्लावर. कसा वाटला हा त्यांच्यातला मिश्किल संवाद? तुम्हाला अजून एखादा विषय किंवा किस्सा हवा आहे का? किंवा त्यांच्या साहित्याबद्दल काय? पण तुम्हाला असं त्याच्याबरोबर कुठल्याही विषयावर बोलताय. आणखी एक महत्वाचा भाग तुम्हाला सांगतो जाता तो सांगायचा राहिला की तुमच्याकडे जर एखादं पुस्तक असेल 250 पाने आणि तुम्हाला वाचायला वेळ नाही, पण तुम्हाला त्या पुस्तकाचा सारांश पाहिजे, तर ती PDF फाईल तुम्ही जेमिनायला अपलोड करायची आणि त्याला सांगायचं की काही 20 चॅप्टर्स आहेत आणि मला प्रत्येक चॅप्टरचा सारांश 25 शब्दापर्यंत 30 शब्दापर्यंत करून दे, तर तो लगेच करून देता. किंवा जर तुम्ही त्याला सांगितलं की सगळं पुस्तक वाच 250 पानांचं पुस्तक वाचून मला थोडक्यात काय ते सांग. म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या मित्राने पुस्तक दिलंय आणि तुम्हाला वाचायला वेळ नाही किंवा कंटाळा आलाय, त्याला सांगायचं वाचायला, पण तो जो अभिप्राय देईल तो त्या मित्राला सांगून टाकायचा. असं करणं शक्य आहे. पण
दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो की तुमचे पॅथॉलॉजीचे रिपोर्ट आले, तुम्ही धांडेकडे काही तपासण्या करून घेतल्या आणि चांगला एक जुडगा PDF फाईलचा जुडगा तुम्हाला मोबाईलवर आला तर तो त्याला अपलोड करा. एआयचं एक मोठं वैशिष्ट्य या नॅरो एज मध्ये पण असं आहे की तुम्ही एआयला सांगू शकता की यू ऍक्ट लाईक दिस, यू गो इन दिस रोल. म्हणजे तुम्ही त्याला असं सांगू शकता की तू अशी कल्पना कर की तू MD मेडिसिन हॅव्हिंग 30 years एक्सपिरियन्सचा डॉक्टर आहेस आणि मी तुला माझे PDF फाईल मी सगळे रिपोर्ट दिलेले आहेत, तर तुझं ज्ञान वापरून मला मार्गदर्शन कर. तर तो त्या रोलमध्ये जातो आणि त्या रोलमध्ये तसं तो MD मेडिसिन विथ 30 years एक्सपिरियन्स जे सांगेल ते तो सांगतो. पण हे जे प्री ट्रेंड चॅटबॉट्स आहेत हे इतकी हुशार आहे, ते सांगतात मी तुला सांगतो परंतु तुझ्या डॉक्टरचा सल्ला घे, माझ्यावर अवलंबून राहू नकोस, तू विचारलास म्हणून सांगतो, प्रत्येकाने आपल्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा असं तो 3-3दा सांगतो. पण माहिती तुम्हाला सांगितली, तर त्यामुळे तुम्ही जर सांगितलं की HbA1c काय आहे ते तो तुम्हाला सगळं सांगतो की ही अमुक तमुक कसली टेस्ट आहे व्यवस्थित सांगतो. तर तसंही तुम्हाला त्याच्यामध्ये करता येतं. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला YouTube वरती खूप क्लुप्त्या टिप्स अँड ट्रिक्स मिळतील, ज्या ज्येष्ठ नागरिक वापरू शकतील, कोणीही वापरू शकेल. तर त्या तुम्ही शोधा आणि AI साक्षर व्हा असं मी तुम्हाला सांगेन की आज तुम्ही AI साक्षर व्हा. आणि AI तुम्हाला काही करायला सांगत नाही, काही शिकायला सांगत नाही, तुम्हाला काही खर्च करायला सांगत नाही, तुमचा फार तो वेळ मागत नाही, तुमच्या डोक्याला त्रास होत नाही, असं सगळं जर आहे आणि जर तुम्ही त्याच्याशी बोलू शकता, काही टायपिंग करायचं नाही, काही नाही तर, आणि तुमच्याकडे वेळ आहे पण त्याच्याकडे वेळ आहे, तो असं तरी म्हणत नाही माझ्याकडे वेळ नाही, तर त्यामुळे तुम्ही त्याच्याशी गप्पा मारा, त्याची मदत घ्या. हे सांगण्यासाठी आजचं मी हे माझं 1.25 तासाचं लेक्चर ठेवलेलं होतं. तर आपण इथे थांबूया. एक मलाही मजा आली काही गोष्टी सांगताना, काही गोष्टी राहिल्या माझ्याकडे, इथे बरेच मुद्दे होते पण आता वेळ बरोबर माझ्या घड्याळामध्ये 6:14 झालेली आहे आणि त्यामुळे मी इथे थांबतो. आणि तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारा, त्या प्रश्नांना डॉक्टर फडणीस सुद्धा उत्तर देतील. काही ठिकाणी मी नाही उत्तर देऊ शकणार, माझं ज्ञान कमी पडेल तिथे ते तुम्हाला उत्तर देतील. ज्या गोष्टी मला माहिती आहेत ते मी तुम्हाला सांगेन. तर काही प्रश्न आहेत का? मला विचारायचं आहे की आपण एखादा प्रश्न विचारला यायला तर ते उत्तर रॉंग आहे का राईट आहे आपण कसं ठरवणार? हा प्रश्न यायला विचारला तरी अवघड आहे. याच्यात तुम्हाला अंदाज घ्यावा लागेल, म्हणजे किंवा एक साधी सोपी तुम्हाला युक्ती सांगतो, त्यांची आपापसात भांडणं लावून द्यायची. म्हणजे समजा तुम्हाला जेमिनाईने उत्तर दिलं असेल आणि तुम्हाला संशय येत असेल की चुकीचं उत्तर आहे, तर तुम्ही ते तसेच उत्तर कॉपी करा आणि ChatGPT ला पेस्ट करा आणि त्याला काय हे उत्तर असं आहे, ह्याच्यात काय काय चुका आहेत त्या सांग. पण तो जर म्हणाला की नाही ह्याच्यात काही चुका नाहीये तर यू कॅन रेस्ट एश्युअर चांगलं. एक अशी युक्ती करता येईल मला. प्लीज. माझी भाषा आता 12वीत आहे आणि तिला वकील व्हायचं आहे. एक फ्लॅट कॉम्पिटिटिव्ह टेस्टची करते तयारी आणि तिने मला काल सांगितलं की ChatGPTशी तिची फ्रेंडशिप झाली आहे आणि तो तिला मदत करतोय अभ्यास करायला. So is it reliable? चांगलं आहे. She is using AI for her education purpose. पण ते म्हणजे व्यवस्थित आहे ना? विद्यार्थ्यांसाठी अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. विद्यार्थी जगभर त्याचा वापर करत आहेत आणि तिला करू दे, काहीच प्रश्न नाही. तुम्ही सांगितलं की ChatGPT तुमची सगळी उत्तर देईल, पण त्याचा अर्थ असा की तुम्ही विचारल्याशिवाय ChatGPT उत्तर देऊ शकणार नाही. तर श्रेष्ठ कोण, तुम्ही की ChatGPT? ChatGPTला तुमची गरज आहे तुमच्या प्रश्नाची. अगदी मुद्दा बरोबर आहे.
हे चॅटबॉट्स फुकट का दिले? कारण ज्या वेळेला तो चुकीची उत्तरं देतो आणि तुम्ही त्याला सांगता नाही रे बाबा हे चुकीचं आहे. कालची गोष्ट सांगतो. मी त्याला विचारलं की आरती प्रभू, मी मध्ये मध्ये टेस्ट करत असतो, तर आरती प्रभूंचं मूळ नाव काय? तर चित्रम खानोलकर आहे. तर त्यांनी गोव्यामधल्या एका शेजारकर वगैरे नाव दिलं. तर मी त्याला सांगितलं की हे तुझं उत्तर चुकीचं आहे. तर मग त्यांनी सॉरी नाही हे उत्तर चुकीचं होतं मला, आता मी तुम्हाला सांगतो असं आहे. तर ते तो तसं करतो म्हणजे त्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे ते तपासून घ्यावं लागतं. आणि तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे की त्याला तुमच्या प्रश्नांची गरज आहे. तुम्ही जर त्याला प्रश्न विचारले नाही तर त्याने डेटा कसा जमावाय? तुम्ही जे त्याच्याशी तुम्ही रोज बोलताय आणि तुम्ही जर त्याला सांगता की नाही तो म्हणाला की भुगाव हे सांगली जिल्ह्यात आहे, तर तुम्ही त्याला काय सांगता भुगाव सांगली जिल्ह्यात नाही, भुगाव पुणे जिल्ह्यात आहे, असं 10 जणांनी त्याला सांगितलं की त्याला कळत तो परत ते चूक करत नाही. तर त्यामुळे ते तो तसा लबाड आहे म्हणजे तो चांगला असला तरी. इथे मशीन लर्निंगचा भाग आहे. म्हणजे ChatGPT वगैरे सुद्धा स्वतः अजून शिक्षण करतात स्वतःच. त्या अवस्थेमध्ये आपण दिलेली उत्तरं किंवा त्यांना शह दिला आपण, तर त्यातून ते डेटा कलेक्ट करतात आणि त्याच्यावरती ते इम्प्रूव्ह करत जातात. म्हणजे काही दिवसांनंतर तुम्ही तोच प्रश्न विचारला तर तो बरोबर उत्तर देईल. म्हणजे दिस अ प्रोसेस ऑफ मशीन लर्निंग. त्यांनी भाषा तशीच शिकलेला आहे ना तो. भाषा त्याला कोणी व्याकरण शिकवलेलं नाहीये. तो एका सेटचे लाखो भाग पाहतो आणि मग ठरवतो की असं आहे. मी त्याला एक इंग्लिश मध्ये 4 ओळी दिल्या, तुम्ही वाचून दाखवतो. मी त्याला असं दिलं की माझी ही इज माय टीचर आणि ही टॉट मी मॅथमॅटिक्स आणि आय एम व्हॉट आय एम टुडे इज बिकॉज ऑफ हिम. असं मी ते 3 वाक्य लिहिली. त्या सांगितलं संस्कृत मध्ये याचं भाषांतर कर. संस्कृत भाषेत त्यांनी त्याचं भाषांतर केलं संस्कृत मध्ये जेमिनाई. माझ्याकडे तर मला असं वरतीच आहे. काल परवा मी त्याच्याशी ते तो प्रकार केला होता. तर त्यांनी इतकं ते अचूक केलं आणि मी ते चेक केलं परत. त्यामुळे मुद्दा सांगायचा असा की आणि तो सांगतोय की काही भाषा मी अजून नीट शिकलेलो नाही. हे तो सांगतोय गुजराती अजून तो नीट शिकलेला नाही. करतोय तो बरोबर नाही असं नाही, पण तो चुकतो. पण मराठीमध्ये त्यांचं म्हणणं असं आहे, मराठीच्या बाबतीत विशेष करून, की जेमिनाय बऱ्यापैकी सगळ्या चॅटबॉट मध्ये पुढे आहे. आणि त्यामुळे इव्हन त्यांचे उच्चार, त्यांचे एकूणच माहिती, मराठी संस्कृती या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. असे काही शब्द की जे फक्त आपल्याला माहिती आहेत, म्हणजे आपल्या संस्कृतीच आहे, की जे अदरवाईज त्या चॅटबॉटकडे जाण्याची शक्यता नाही, तेही त्याला माहिती. आणि हा एक तुम्हाला सांगतो की तुम्ही जेमिनाय लावा आणि जेमिनाय लावून तो अधूनमधून तुम्ही सतत चेक करत राहा. तो तुम्हाला 2.5 फ्री आहे. तुम्हाला काही त्याच्यामध्ये हे होणार नाही. तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरही वापरू शकता आणि मोबाईलवरही वापरू शकता आणि खूपच चांगलं आहे. मला असं विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही हे सगळं वापरता तेव्हा तुम्हाला काही लिमिटेशन्स दिलेली आहेत का, की आज तुम्ही फक्त 10 प्रश्न विचारू शकता किंवा एवढ्याच डाटापुरता तुम्ही विचारू शकता? कारण मला असं बऱ्याच वेळेला अनुभव आला की ते तुम्हाला जास्ती प्रश्न तुम्ही जास्ती डीप द्यायला लागलात तर तो तुम्हाला थांबवतो. यू कॅन आस्क दिस क्वेश्चन्स टुमॉरो. तर त्याला लिमिटेशन्स काय असतात एक्झॅक्टली? टोकन सिस्टम असं म्हटलं जातं आणि तो तुम्हाला 25,000 टोकन्स देतो. ही गोष्ट त्याने जो प्रश्न विचारला तो अगदी बरोबर आहे, खरा आहे की तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याचं डोकं खात राहिला त्याला काही पैसे मिळत नाही. त्यामुळे तो शेवटी काय करतो हे तुम्हाला सांगतो. तो शेवटी तुम्हाला उत्तर देत नाही, तो पळून जातो. म्हणजे तो हँग होतो किंवा तो मग तुम्हाला कळेल की तो चुकीची उत्तरं मुद्दाम देतोय, अशा पद्धतीने तो उत्तर देतो. त्यावेळेला तुम्ही समजायचं की बॅटरी उतरत चालली. तर त्याला ChatGPT किंवा जेमिनाय तुम्ही म्हटला, हे आता माझ्या फोनमध्ये मला त्याच्याबद्दल काहीच माहित नाही. माझ्या फोनमध्ये मला चालू करायचं म्हणजे
जसं आपण ऍप डाउनलोड करतो गुगल प्ले मध्ये जा, तिथे जेमिनाय आहे, तिथे ChatGPT आहे, सगळे आहेत. एअरटेलचं ते थँक्यू एअरटेल थँक्स आहे ना, त्याच्यामध्ये आपण दिली तुम्हाला ऑफर, ती ऑफर तुम्ही घ्या, तर ती तुम्हाला चौकशी होईल आणि 1 वर्षभर तुम्हाला मिळेल. तुम्हाला पुढच्या सप्टेंबर पर्यंत माझ्याकडे आहे, त्याचा उपयोग होईल तुम्हाला. अर्थात तो अजून वीक आहे, म्हणजे परप्लेक्सिटी हा ChatGPT पेक्षा खूप वीक आहे, पण तरी त्याचं युटिलिटी असते आणि तो जसा वेगाने जाईल. आता परप्लेक्सिटी मध्ये अमेझॉननी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा NVIDIAनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि तो श्रीनिवास बघतोय आणि त्यांचा हा खूपच चांगला आहे ब्राउझर आहे तो. पण तुम्ही बघा, एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही ऍप जेव्हा ह्याच्यावर वापरता आणि ऍप जेव्हा तुम्ही लॅपटॉप वरती वापरता, तुम्हाला इफेक्ट वेगवेगळे मिळतात. लॅपटॉप तो जास्त फ्रेंडली असतो आणि तो अँड्रॉइड किंवा इथे आयफोन वापरणारे किती लोक आहेत? आयफोन वापरतात 5-7 जण. तर मला माहिती नाही की आयपॅड पण वापरतात ते आयफोन रांगेत जाईल. काय माहिती बाकीची बॅकएंडची ऍप वगैरे आयपॅडवरती नाही वापरताय, कारण सीन नाही म्हणतात. नाही, तुम्हाला चॅटबॉटला काय प्रॉब्लेम येईल असं वाटत नाही. मी स्वतः वापरलेलं नाही, पण चॅटबॉटला प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाही, कारण त्यांनी तो फार मोठा प्रेक्षक गमावतील. तसं होईल असं वाटत नाही मला. आयफोन पेक्षा आयपॅडवरती आयपॅडला पण सीन आयपॅड. मी डॉक्टर मोहन फडणवीसांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. मी जास्ती काही बोलणार नाही, पण रामदास स्वामींचं एक श्री मनाच्या श्लोकमध्ये त्यांनी जी सुरुवात केली आहे, आदिबंधू कवीश्वर, तर मला असं वाटतं की त्याचा थोडा चॅटबॉक्स मध्ये जाऊन फरक करावा. आदिबंधू शिरवळकर हे शब्दसृष्टीचे ईश्वर. कारण माधवराव, तुम्ही खरोखर या विषयावरती इतका चांगला अभ्यास करून आम्हाला शिक्षण दिलं, म्हणजे आमचं जागृती केली आहे. बऱ्याचशा गोष्टी मला शिकायला मिळाल्या, जरी मला त्याच्यामागची टेक्नॉलॉजीचा संबंध माझ्याशी असला आणि त्याच्याबद्दल काही माहिती असली, तरी त्याचा वापर कसा आणि कुठे कुठे होऊ शकतो आणि कसा होऊ शकतो हे तुमच्या आजच्या प्रवचनातून मला जे कळलं त्याच्याबद्दल मी खरोखर हॅट्स ऑफ, म्हणजे तुम्हाला. असं मी वाचलेलं आहे की मल्टीटास्किंग करता येतं, पण नीट मला समजलं नाही की ते कसं करता येईल AI वापरून मल्टीटास्किंग. मल्टीटास्किंग तुम्हाला तर असंही विंडोज मध्ये किंवा लिनक्स मध्ये आपण करतच असतो ना. मल्टीटास्किंग म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय मला कळलं नाही. यू हॅव डिफरंट टास्क ऍट द सेम टाइम, यू कॅन डू दॅट ऑन युअर लॅपटॉप. यू मीन ऑर ऑन युअर मोबाईल? मोबाईलवरती आहे. पण AI त्याशी काही संबंध येईल असं वाटत नाही मला. मला कळलं नाही, तुमचं क्वेरी नाही कळलं. पण जातात तुम्हाला एक आणखी एक गोष्ट सांगतो की मराठीच्या संदर्भामध्ये काय झालंय. एका शेवटची गोष्ट सांगतो आणि थांबतो की आपला महाराष्ट्र सरकारने काढलेलं विश्वकोश आहे. त्या विश्वकोशाची 20 खंड आहेत आणि साधारणतः 20,000 पानं आहेत किंवा 18,000 ते 20,000 पानं आहेत की ज्याच्यामध्ये सगळं माहिती लक्ष्मण जोशी सारख्या संपादकांनी ते केलेलं आहे आणि खूप रिलायबल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आहे, चांगली इन्फॉर्मेशन आहे. ते सगळं एआयने घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर व्यक्तिशः मला माझ्या आयुष्यामध्ये जे काही चांगल्या गोष्टी मला अनुभवायला मिळाल्या त्याच्यामध्ये मला सलग 9 वर्ष या विश्वकोश मंडळाचा सदस्य म्हणून काम करायला मिळालं. आणि आम्ही ज्याला दर महिन्याला आमची मिटिंग असायची, आमची मिटिंगला जॉईन नारळीकर असायचे किंवा अशी सगळी बडी मंडळी याला यायची. आम्ही बाजूला अंग चोरून बसायचो आणि ऐकायचो. ते मोठी माणसं होती. तर ते 9 वर्ष मी काम पाहिलं. म्हणजे काम त्यावेळेला 16 खंड झालेले होते, 4 खंड आणि डॉक्टर विजयवाड या अध्यक्ष होत्या त्या, आणि ते काम आम्ही करत होतो. त्यावेळेला आम्हाला माहित नव्हतं की AI पुढे येणार आहे आणि त्यावेळेला फक्त
फक्त वेब टेक्नॉलॉजी माहिती होती की लिंकिंग करत जायचं. त्यानंतर ते काम आमचं चाललेलं असताना तुम्हाला काही जणांना माहिती असेल कदाचित की डॉक्टर केतकरांचा मराठी कोश आहे, जो मराठीतला पहिला ज्ञानकोश आहे, त्याला महाराष्ट्रीय ज्ञानकोश म्हणतात. आणि तो 1929 साली झाला आणि त्याचे 23 खंड आहेत. आणि आज ते 23 खंड महाराष्ट्रामध्ये दुर्मिळ आहेत. आणि हे जे डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर नावाचे जे गृहस्थ होते, हे साधारणतः 1936 साली गेले, वारले. आता त्यांचे ते 23 खंड जे आहेत त्या काळात त्यांनी तयार केलेले, हे आता पब्लिक डोमेन मध्ये आलेले आहेत. त्या सगळ्या 23 खंडांचं डिजिटायझेशन करण्याचं, म्हणजे त्याचं डिजिटल त्याची आवृत्ती तयार करण्याचं काम आता इकडे हा माझा सहकारी बसलेला आहे, जो माझ्याबरोबर गेली 26 वर्ष काम करतोय, माझ्या कंपनीचा डायरेक्टर आहे, विश्वनाथ खांदारे. त्यांनी पण काम केलंय. आम्ही जवळजवळ 12,500 ती पानं त्याचं कंपोजिंग केलं, त्याचं प्रूफरीडिंग केलं आणि त्याचं ती आज वेबसाईट उपलब्ध आहे याच्यामध्ये. तर एआयने काय केलेलं आहे की जे जे त्यांना उपलब्ध झालंय ते त्यांनी सगळं घेतलेलं आहे मराठीमध्ये, आणि इंग्लिशमधून घेतलंय. परंतु काही गोष्टी राहिलेल्या आहेत. आणि म्हणजे ह्या सगळ्यात मायक्रोसॉफ्ट असेल, गुगल असेल, इतर मोठ्या कंपन्या असतील, त्या जर उदाहरण तुम्हाला मी सांगतो की माझ्या घरी 10 खंड हे पंडित महादेव शास्त्री जोशींच्या भारतीय संस्कृती कोशाचे आहेत. आणि भारतीय संस्कृती कोश जो आहे त्याला दणदणीत एवढा मोठा आहे. आणि पंडित महादेव शास्त्री जोशींनी जर तुम्हाला भारतीय संस्कृतीबद्दल काही सांगितलं असेल किंवा त्यांनी रावणाबद्दल काही लिहिलं असेल, तर रावणाबद्दलची माहिती केतकरांनी दिलेली आणि लक्ष्मण शास्त्री जोशींनी दिलेली याच्यात फरक पडतो. कारण त्यांनी त्या भारतीय संस्कृतीच्या संदर्भात त्यांनी ती माहिती दिलेली आहे. पण अजून त्याचं डिजिटायझेशन झालेलं नाही. म्हणजे पंडित महादेव शास्त्री जोशी धायरीला राहायचे. धायरीला त्यांना महाराष्ट्र सरकारने प्लॉट दिला होता, त्यांचा बंगला तिकडे आहे. ते वारल्यानंतर मी त्यांच्या मुलाला भेटायला गेलो होतो. ते गृहस्थ पण त्यावेळेला आजारी होते. पण आता त्यांची पुढची पिढी त्याला बिल्डिंग लाईन मध्ये रस आहे, कारण ह्याच्यामध्ये बिलकुल रस नाहीये. तर त्यामुळे आता ते त्याच्याकडे पाहत नाही. आता डॉक्टर विजय भटकर जे आहेत ते त्या भारतीय संस्कृती कोश मंडळाचे अध्यक्ष आहेत आता, पण ते आजारी असतात. तर त्यामुळे होत नाही. परंतु त्यामुळे काय झालेलं आहे की त्याचं डिजिटायझेशन न झाल्यामुळे ते तुम्हाला गुगलवरही मिळत नाही, ते तुम्हाला एआय मध्येही मिळत नाही, तुम्हाला ते फक्त पुस्तकातच मिळतं. त्यामुळे अशी जी पुस्तकं राहिलेली आहेत ज्याच्यात संदर्भ म्हणजे समृद्ध संदर्भ आहे, अशी अजून बाकी आहे. आणि ती जेव्हा होतील तेव्हा मराठीला आपल्या आणखी हँडरिटनचं ऑटोमॅटिकली डिजिटायझेशन असं अजून झालेलं नाही. तुम्हाला अजूनही म्हणजे बघा, आता 300 पानाचं पुस्तक आहे, त्याची 300 पानं आहेत. प्रत्येक पानावरती मजकूर वेगळा आहे. तो मजकूर कंपोज केलेल्या स्थितीमध्ये आणायचा कसा? फोटो काढून पीडीएफ वगैरे असं नाही सांगतो, बरोबर आहे. तुम्ही आता जवळ आला, तुम्ही जसं म्हणालात की रिपोर्ट्स वाचून ते करू शकता. मी तुम्हाला 2 मिनिटं सांगतो. तुम्ही इंटरेस्ट दाखवलाय त्याच्यामुळे मी तुम्हाला तुमची 2 मिनिटं घेतो. कसं आहे की तुम्ही पुस्तकाचं जे पान असतं, जेव्हा त्याचा फोटो काढता तेव्हा त्या पुस्तकाच्या पानाचा तुम्हाला एक इमेज मिळते. तुम्हाला आतमध्ये जो टेक्स्ट आहे तो टेक्स्ट तुम्हाला एडिटेबल मिळत नाही किंवा सर्चेबल मिळत नाही. पानाचा फोटो, पण त्या पानाचा जो फोटो आहे त्याच्यात तो मजकूर तुम्हाला शोधता येण्यासाठी ते प्रत्येक अक्षर वेगळं झालं पाहिजे ना. तुम्हाला जी डॉकेट्स फाईल मिळाली पाहिजे ती तुम्हाला टेक्स्ट फाईल मिळाली पाहिजे, तुम्हाला इमेज फाईल म्हणून चालणार नाही. तर त्या प्रक्रियेला ओसीआर असं म्हणतात. ओसीआर म्हणजे ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन. सो ऑप्टिकली फोटो काढला, कॅरेक्टर रेकग्निशन केलं पाहिजे, फोटोचं कॅरेक्टर रेकग्निशन केलं पाहिजे. आणि आता हे जे ओसीआर हा जो प्रकार आहे हा आता गेल्या काही वर्षामध्ये आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे देवनागरीसाठी. नाहीतर त्या अगोदरपर्यंत आपल्याकडे देवनागरीचं ओसीआर नव्हतंच. एक चित्रांकन नावाचं सिडॅकनी तयार केलेलं छोटंसं ऍप होतं, पण ते तेवढं
एवढा नीट चालत नव्हतं, खूप बग्स होते त्याच्यामध्ये, पण आता ते सगळं व्यवस्थित झालंय. तुम्ही एक प्रयोग करा, मी तुम्हाला सांगतो. एका पुस्तकाचं पान घ्या, त्याचा फोटो काढा, तो फोटो जेमिनायला अपलोड करा. तुम्हाला जेमिनायला अपलोड करता येतं, फार काही अवघड नाही. जेमिनायला एक फोटो अपलोड करा आणि त्याला सांगा की हे जे पान आहे ते मला OCR करून दे. OCR करून दे. ते OCR मध्ये तो लगेच OCR करून देईल आणि मग तुम्ही तो सगळा जो त्यातला जो हे आहे तो तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढा भाग तुम्ही कॉपी करू शकता, पेस्ट करू शकता, तुम्ही व्हॉट्सअपने पाठवू शकता. सो यू गेट, दिस इज अ व्हेरी गुड युटिलिटी. म्हणजे हे जेमिनायने दिलेली, इतरही मी आता इतर कोणाची टेस्ट केली नाही, ग्रुपची किंवा चॅटजीपीटी पण करत असणार 100%, पण इतर म्हणजे को पायलट आहेत किंवा हे केलं नाही, परंतु त्याचा उपयोग तुम्हाला करता येईल. पण हे अशा प्रकारचं जे काम आहे ते आता हा माझा जो सहकारी बसलेला आहे ते त्यांच्याकडे एशियाटिक लायब्ररी आहे ना मुंबईला, त्या एशियाटिक सोसायटीच्या तळघरामध्ये एशियाटिक सोसायटीची जी बिल्डिंग आहे तिथे खांब बिंब दिसतात आपल्याला, ते ब्रिटिशांच्या काळामधलं विधानमंडळ होतं आणि तिकडे त्यांचं ते विधानमंडळ भरायचे ब्रिटिशांच्या काळामध्ये. तर त्या सगळे पेपर्स जे आहेत ते तिकडे होते आणि माझी जी कंपनी आहे प्रोजेक्ट ऑफ टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, ती त्या पेपर्स विशेषतः दुर्मिळ आणि अतिशय हात लावला की तुटतील अशा पेपर्सचं डिजिटायझेशन हे आमचं स्पेशलायझेशन. तर त्याच्यामध्ये त्यांच्या तळघरामध्ये वॉरन हेस्टिंगची सही असलेले, लॉर्ड डलहौसीची सही असलेले अशी कागदपत्र होती, हजारोच्या संख्येने, आणि त्यांना ती डिजिटाईज करायची होती. आम्ही सलग 5 वर्ष तिकडे काम केलं आणि 5 वर्ष या लोकांनी ते सगळं भरपूर काम केलं. त्यातला एक आम्ही केलेला अविस्मरणीय काम म्हणजे अकबराच्या काळामधली ऐने अकबरी. आणि ऐने अकबरी म्हणजे एक ग्रंथ आहे. आता त्यावेळेला A4 साईज, A3 साईज वगैरे प्रकार नव्हता, एक विशिष्ट असा ऑड हे आहे. त्या काळातलं जे काही मटेरियल असेल त्या मटेरियल मध्ये सगळं फारसी भाषेमध्ये लिहिलेलं आहे, पण त्याच्यामध्ये चित्र आहे. आता ते हाताने काढलेली, पण त्या चित्रामध्ये रंग भरलेले, गुलाबी, हिरवा, पिवळा, काय त्याने हळद वापरली असेल, आणखीन काय वापरलं असेल त्या काळामध्ये, परंतु ते रंग बिलकुल फेंट झालेले नाही. आज त्या ऐने अकबरीचं जे बाळ आहे ते सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या लॉकर म्हणजे वॉल्ट मध्ये ठेवलेलं असतं. वॉल्ट एका खोली एवढा मोठा आहे आणि एशियाटिक लायब्ररीचे जे ट्रस्टीज आहेत ते जस्टिस श्रीकृष्ण, जस्टिस सुजाता मनोहर वगैरे असे सगळे बडी मंडळी आहेत. आणि जर ते ऐने अकबरी बाहेर काढायचं असेल, म्हणजे आम्हाला ते डिजिटाईज करायचं होतं, त्यावेळेला ते बाहेर काढण्यासाठी 3 न्यायाधीश मंडळ आलेलं होतं. तर तिकडनं काढलं, मग ते आम्हाला दिलं. बाजूने 4-5 पोलीस लावलेले होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये या लोकांनी ते काम केलं. आणि तर असं खूप आहे त्याच्यामध्ये. आणि हे जे डिजिटायझेशन जे आहे याच्यामध्ये झालंय असं की आपल्याकडे शिस्त नसल्यामुळे श्यामची आई हे पुस्तक महाराष्ट्रामध्ये 1000 लोकांनी स्कॅन केलं. जो तो येतो तो श्यामची आई स्कॅन करतो, कोणी मोबाईलवर करतो, कोणी याच्यावर करतो, पण त्याला माहिती आहे हे श्यामची आई झालंय, तुम्ही कशाला परत करता? तुमची ऑलरेडी तिथे डिजिटल फाईल PDF म्हणा कुठली म्हणा ती आहे. तर तुम्ही ज्याचं झालेलं नाहीये त्याचं तुम्ही करा आणि ते श्रमदान करून सरकारकडे जमा करा. म्हणजे अशा प्रकारच्या, म्हणजे आज इंग्रजी लिटरेचरमध्ये असं पुस्तक उरलेलं नाही की ज्याचं डिजिटायझेशन झालं नाही. असं काय होऊ शकलं? आपल्यापेक्षा जास्त पुस्तकं त्यांच्याकडे. ते अशासाठी होऊ शकलं की archive.org नावाचं नो प्रॉफिट नो लॉस सारखं एक मोहीम चालवली गेली अनेक वर्ष, आणि त्यांनी आपली पण पुस्तकं केली, पण इंग्रजी पूर्ण केली. Gutenberg.org तुम्हाला मी सांगतो, घरी जाऊन मी बघा पाहिजे. Gutenberg.org नावाची वेबसाईट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजीतली सगळी पुस्तकं दिसतील. ऑफकोर्स जी पब्लिक डोमेन मध्ये, त्यांच्या ते पब्लिक डोमेन मध्ये आलेले आहे. लेखक आपल्याकडे लेखक मेल्यानंतर 60 वर्षांनी पब्लिक डोमेन मध्ये येतात, मग ती तुम्हाला छापता येतात, तुम्हाला काही करता येतं. दोन पब्लिक डोमेन. आम्ही साधारणतः पब्लिक डोमेन मधली 2-3 गोष्टी आम्ही केल्या. काय
केलं आपण? राम गणेश गडकरांचं समग्र केलं आम्ही. केशवसूत आहे, केशवसूतांचं आहे सगळं. केशवसूतांचं केलं, लक्ष्मीबाई टिळकांचं केलं, अशी खूप ती आम्ही केली. आणि सगळे राजवाडे केले. राजवाडे प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ते व्हॉइस टू टेक्स्ट असा वापर करता का? व्हॉइस टू टेक्स्टचं काही काळापूर्वी मराठी तेवढं चांगलं होत नव्हतं, परंतु आता जेमिनाय खूप चांगलं करतो. जे तुम्ही त्याला PDF फाईल अपलोड करा आणि त्याला काही वाचून दाखवा. वाचताना मग ते व्हॉइस टू टेक्स्ट होतं का? व्हॉइस टू टेक्स्ट पण होऊ शकतो. तुम्ही व्हॉइस टू टेक्स्टचा तुम्ही समजा तुमच्याकडे जर रेकॉर्ड असेल तर लावून ठेवा आणि त्याला सांगा की घेतो सगळं ते. म्हणजे ते तसं करणं सोपं आहे ना. म्हणजे एखादी गोष्ट जर कोणाची हँडरिटन असेल आणि ती आपल्याला डिजिटाईज करायची असेल, तुम्हाला वाचून दाखवावी लागेल. म्हणजे आपण वाचून दाखवलं तर ते व्हॉइस टू टेक्स्ट होईल ना. 100% ते तर तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड पण देईल. नाही, पण आता तसं ते हिंदी मराठीमध्ये होतं, संस्कृत मध्ये होत नाही. लिपीचं आणि त्या संध्या आणि ते सगळं जे आहे ते खूपच हे असल्यामुळे ते चुका जास्त होतात. तुम्हाला नाही, पण व्हॉइस टू टेक्स्ट नाहीच आहे मला वाटतं संस्कृत. बघा, त्याला देवनागरी म्हटलं की देवनागरी, त्याला संस्कृत आणि मराठीत तुम्ही जर उच्चार नीट केला तर तो बरोबर घेईल. पण आपला उच्चार आणि त्याला जे हिंमत होते त्याची ती आता संस्कृत मध्ये तुम्ही साधी रामरक्षा घेतली तर ती बोलून दाखवली तर ते 100 चुका करणार. गुगल कीबोर्ड आहे, संस्कृतचा वेगळा आहे. ते गुगल कीबोर्ड आहे, व्हॉइस टू टेक्स्ट करून बघायचं. एक सांगायचं होतं शेवटचं, तुमचं जे काही राहिलंय म्हणतात ते आम्हाला कसं मिळणार ऐकायला? मला असं वाटलं होतं की मी आज या सव्वा तासामध्ये सगळं संपवेन, पण ते संपलं नाही. मी जरा जास्त गप्पा मारले. पार्ट 2 झाला पाहिजे. पार्ट 2 कॉपीराईटचा इश्यू काही येऊ शकतो का? खूप चांगला प्रश्न आहे आणि कॉपीराईटचा प्रश्न विचारलाय. बघा, कॉपीराईट मध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे पब्लिक डोमेन मध्ये आहे का पब्लिक डोमेन मध्ये नाही. आपला कॉपीराईट ऍक्ट जो आहे तर तो काय म्हणतो की लेखक किंवा कलावंत मेल्यानंतर 60 वर्षांनी त्याची कलाकृती म्हणजे पुस्तक असो काही असो ती या कॉपीराईट मधून मुक्त होते आणि ती मुक्त झाल्यानंतर तुम्ही तिचा वापर करू शकता. आता आम्ही साने गुरुजी फॉर एक्झाम्पल, आम्ही साने गुरुजी समग्र केले. साने गुरुजी जाऊन ते आता आंबेडकर जाऊन 7 वर्ष होऊन गेली तर त्यांची सगळी जी संपदा आहे, ग्रंथ संपदा, ती तुम्हाला वापरता येते. त्याच्यावर तुम्ही पुस्तक छापूही शकता. हाच प्रकार थोडा फार फरकाने वेगळ्या देशांमध्ये वेगळ्या प्रकारे आहे. तर त्यामुळे तो आपल्याला एक पब्लिक डोमेन मध्ये असलेली जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं आपण करू शकतो. पण जी पब्लिक डोमेन मध्ये नाहीत तर त्यासाठी तुम्हाला त्या लेखकाची परवानगी घ्यावी लागते. आता याच्यामध्ये लेखक परवानगी देतात सुद्धा आणि नाही देत सुद्धा. फॉर एक्झाम्पल एक पुस्तक आहे की जे कोणीतरी 1940 साली लिहिलं, ठीक आहे, गेले ते गृहस्थ वारल्यानंतर त्यांचा मुलगा आहे आणि त्याच्याकडे पुस्तक पडलेलं आहे नुसतं. आणि अशी आयुर्वेदावरची खूप पुस्तकं आहे. तर तुम्ही जर त्यांना मागितली आणि जर त्यांच्याशी तुमचं सेटिंग झालं किंवा ठीक आहे आम्ही एवढं देऊ किंवा काय जे काय असेल तर ते होऊ शकतं. काही वेळेला काही वंशज आहेत ते म्हणतात की माझ्या वडिलांचं तुम्ही छापा, मी मोफत देतो. पण त्यांना ती पैशाची अपेक्षा नसते. पण आपल्या वडिलांचं पुस्तक तो पुन्हा कोणी जर छापत असेल तर त्यांना ते हवं असतं. तर असं त्याच्यात वेगवेगळे भाग आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आमचं एक मोठं क्लायंट होतं आणि तिथे शरद पवार अध्यक्ष होते पण शरद काळे त्याचे सेक्रेटरी होते. आणि शरद काळे मला असं सांगितलं की यशवंतराव चव्हाण समग्र आपण एका वेबसाईटवर टाकू. आणि त्यांना मी प्रपोजल दिलं, ते त्यांनी मान्य केलं आणि आम्ही काम सुरू केलं. यशवंतरावांनी लिहिलेली 3 पुस्तक होती, ती सह्याद्रीचे वारे वगैरे, आणि त्यांचं आत्मचरित्र होतं, ते झालं. परंतु राम प्रधानांनी लिहिलेलं त्यांच्यावरती पुस्तक होतं. राम प्रधान जे आपले सचिव होते तर ते जिवंत होते राम प्रधान.
आणि ते आम्हाला पुस्तक टाकायचं होतं त्याच्यावरती. तर रामप्रसाद म्हणाले की मी नाही देणार होतो ते पुस्तक. बऱ्याच जणांनी आपण दिलं, ते रामभाऊ जोशी वारले ते, पण त्यांनी त्यांचं पुस्तक दिलं. अशी जवळजवळ सगळ्या यांनी दिली. त्यांना जेव्हा रामप्रसादांना शेवटी कळलं, तर रामप्रसाद आम्हाला नाही येत होता, पण त्यांना कळलं की ते सगळ्यांनी दिले आणि असं झालंय. आणि आम्ही जो 450 पुस्तकं अशी स्कॅन करून ती OCR करून टाकली की आजही तुम्ही जर YB-Chavan.in वर गेला तर आजही ती पुस्तकं तिकडे बघता येतील तुम्हाला. ते YB-Chavan.in वरती यशवंतराव चव्हाणांची जवळजवळ 100 ते 125 भाषण म्हणजे ऑडिओ आम्ही टाकलेली आहे. आणि 1962 साली चीन युद्ध जेव्हा झालं आणि महाराष्ट्रातून सह्याद्री हिमालयाकडे गेला, त्यावेळेला यशवंतरावांनी सैनिकांसमोर जे पहिलं भाषण केलं ते भाषण तुम्हाला त्या साईटवर ऐकायला मिळेल. कॉपीराईट बद्दल जे आपण बोलतोय, तर एखादी डॉक्युमेंट किंवा काहीतरी कॉपीराईटच्या त्या स्पॅन मध्ये आहे, म्हणजे 70 वर्ष झालेलं नाही वगैरे, तर ते जर का मी त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करून मागितली समजा काही, पण त्यांना AI ला कसं काय समजणार की हे कॉपीराईटचे अंडर आहे अजूनही, तो देईल ना तुम्हाला? AI ला नाही करणार, नाही करत. तेव्हा तो तुम्हाला पाहिजे त्याचं ते कसं करून देईल? तुम्ही एखादं पुस्तक आणलंच, स्कॅन केलं, स्कॅनरला काय करणार आहे की याचं कॉपीराईट झालं की नाही झालं. तुम्ही एखादं पुस्तक आणलं, प्रेसमध्ये नेलं, कंपोज केलं, छापलं, कळायला काय मार्ग नाहीये. त्यामुळे तसं नाही. परंतु हा प्रश्न कधी येतो, आता बरेच अशी पुस्तकं आहेत की लोक अनऑथराइजली छापतात. दिल्लीला हा प्रकार खूप चालतो. जुने तर लेखक जाऊ द्या, असे लेखक की जे जिवंत आहेत, तरी 4 महिन्यापूर्वी त्याचं पुस्तक आलं, तो बिचारा म्हणतोय एकाकी त्याला लक्षात येतं की लखनौला एकदम माझ्या 200 प्रती संपल्या, एकही प्रत पाठवलेली नव्हती. ते काय तो त्याच्यावरती चेक कसं असणार आहे? तुमची कलाकृती CD वरती कॉपी करणं, फ्लॉपीवर कॉपी करणं, पेन ड्राईव्हला कॉपी करणं हे गुन्हा आहे. परंतु त्याला फुल प्रूफ काहीही व्यवस्था नाहीये. पुण्यातले सगळे प्रकाशक ना ओरडत आहेत. का ओरडत आहेत? तर पुण्यातल्या बऱ्याच प्रकाशकांच्या पुस्तकांची PDF लोकांनी केलेली. जे लेखक जिवंत आहेत, प्रकाशक जिवंत आहेत, पुस्तकं खपतायत, पण लोक ती व्हॉट्सअप वरती घ्या आहे तुम्हाला सगळ्या 200 पुस्तकांचा खजिना दिलेला आहे. त्या 200 पुस्तकांच्या खजिन्यामधली 190 पुस्तकही कॉपीराईटचा भंग करणारी असतात. पण आता समजा उदाहरणार्थ माझ्या पुस्तकाचा कॉपीराईट भंग कोणीतरी केला आणि ते पुस्तक काय पुन्हा छापलं, मला कळलं की अरे माझं पुस्तक कोणीतरी छापलंय, माझ्याकडे हे काय इलाज काय? मी कोर्टात जायचं, मी त्याच्यावरती केस करायची, मी खर्च करायचे आणि तो सांगणार की मी केलं नाही, मी काही तो सांगणार आणि तो सुटून जाणार. तर त्यामुळे ते फार अवघड होतं. पण असं जसं चांगल्या गोष्टींचा वापर करून खूप काही चांगलं करता येईल, पण जे दुष्ट लोक आहेत ती बसलेलीच आहेत ना याचा वापर करायला, तर ते कसं ज्या वेळेला प्रोग्रामिंग आलं त्याच्यानंतर व्हायरसेस आले. हे निसर्गाचं तत्व आहे की तुम्ही बी पेरलं की तण आपोआप उगवतात. तण पेरावे लागत नाही. तण उगवतात, नुसती उगवत नाही तर ती पिकं मारतात. त्यामुळे तुम्हाला प्रयत्नपूर्वक तण फेकून द्यावी लागतात, पिकं जपावी लागतात. हे सगळीकडे आहे. याच्यामध्येही अजूनपर्यंत इम्प्युरिटीज फारशा आलेल्या आहेत ज्या मला अपेक्षित आहेत येत्या 3 वर्षात. इम्प्युरिटीज म्हणजे काय? तर AI मधनं तुमच्याकडे जे इन्फॉर्मेशन येतंय ते जे विकिपीडियामध्ये काही प्रमाणामध्ये होत असेल, होतं अजूनही होतं, पण विकिपीडियाची सिस्टम बरीच चांगली आहे, पण कधीतरी वेळ मिळाला बोलू. परंतु ते इम्प्युरिटीज येतील. म्हणजे तुम्हाला कळेल की मला जेमिनाय माहिती जी देतोय ती नाही, बरोबर होत नाहीये. तर ते अशा प्रकारच्या काही गोष्टी, सैन्य स्थळं आहेत तिकडे तर दुश्मनांचा तो माला जाईलच ना. ते त्यांनी डेव्हलप केलं तर त्या सगळ्या शस्त्रास्त्रांचा कुठे कुठे जे काही सैन्याची स्थळं आहेत काही असं, तर ते म्हणजे एक मिनिट
आता आपण थांबायला पाहिजे. सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की आमचे शिरवळकर साहेब आहेत, मला माईकची जरूर नाही. तर हे आमचं AI बद्दल त्यांनी माहिती सांगितली आपल्याला. AI हे काय तोंड ओळख नसलेल्यांना सुद्धा ओळख झाली की नक्की हे प्रकरण काय आहे. इथपर्यंत तरी आपण तरी आलोय. खरं AI शोधायचं असेल ना तर शिरवळकरांचं नाव हेच AI. आता मी तुम्हाला एक फक्त काही सेकंद घेतो तुमची. आणि आज जे आपल्या ग्रुपवर एक फोटोग्राफ आणि मी एक राईटअप लिहिलंय, तो किती जणांनी बघितलाय? बघितलं? आता तुम्हाला सांगितलं तर चेष्टा वाटेल की मी सकाळी रिसेप्शनमध्ये गेलो. मगाशी आपण कोडी सोडवण्याचा पेपर, फार पूर्वी मी एक पोस्ट टाकली होती का पेपर घडी करून आपल्याला ठेवता येणार. AIला विचारलं हे पेपर विस्कटणारी लोक कोण, त्यांची नावं सांगतात. यू वोंट बिलीव्ह इट, 8 वेळा 4 वेळा नावं रिपीट झाली, 3-4 लोक. कॅन यू इमॅजिन? आज मी सकाळी रिसेप्शन मध्ये गेलो, ते गोल टेबल आहे ना आपलं, त्याच्यावर एक रुमाल असा ठेवलेला आणि मग माझी ट्यूबलाईट पेटली. म्हटलं हे काय खरं नाहीये, AI आपल्या खिशात आहे. मी गेलो, त्याचा फोटो काढला आणि तो AIला फीड केला. म्हटलं हा रुमाल कोणाचा आहे, मालक शोधून काढशील? त्यांनी अथश्री असावरी मधल्या एका स्त्रीचं नाव सांगितलं. कॅन यू बिलीव्ह? त्यांनी नंतर सांगितलं, आणखीन फीड केलं का विवेक तुझ्या कॉलेजमधले दिवस आठव. मी म्हटलं अरे का रे बाबा असं का म्हणतोय? रुमाल विसरून जाणाऱ्या लेडीज किंवा मुली तुझ्या कॉलेजमधल्या कुठल्या प्रकारच्या होत्या? माझी ट्यूबलाईट पेटली. म्हटलं गप्प बस. मी त्याच्यावर एक राईटअप लिहिला आणि तो साईटवर टाकला. हा AI चमत्कार आहे. थँक्यू. फडणवीस साहेब, जय